क्विकली कमेंट्स मध्ये एव्ही ओके टाइप करा. ओके. आणखीन एक गोष्ट तुम्हाला टाइप करायची आहे, की तुमच्यापैकी किती जण मागच्या एआय टूल्सच्या सेशनला होते? जर पहिल्या सेशनला होतात तुम्ही एआय टूल्सच्या, तर A1 किंवा AI1 असं टाइप करा. जर नव्हतात तर काहीच टाइप करू नका. क्विकली सगळ्यांनी टाइप करायचंय. जर तुम्ही मागच्या महिन्याच्या फ्युचर स्मार्ट सेशनला होतात, अटेंड केलं होतं, तर 1 असं टाइप करा. AI1 किंवा A1. क्विकली. एवढा कठीण प्रश्न नाहीये हा. ओके, गुड. सो ऑलमोस्ट 50-50 आहे. काही लोक मागच्या सेशनला होते, काही लोक मग या सेशनला फर्स्ट टाइम आलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एनिवेज, आपण खूप सारे टूल्स बघतोय याच्यामध्ये. बेसिकली एआय म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, आता सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या डोक्याने काम करणारे असे अनेक टूल्स आलेत. शब्दशः जर तुम्ही याचा अर्थ बघितला तर कृत्रिम बुद्धिमत्ता असं झाला. कृत्रिम आहे, स्वतःची नाहीये. तर माणसानेच पुरवलेले इनपुट्स आहेत, पण त्याचा एनालिसिस करून काही डिसिजन घेण्याचे इंडिपेंडन्स मशीन्सकडे आलेली आहे. ओके. सो तुम्ही एखाद्या कामाला माणूस ठेवला, समजा दुकान आहे तुमचं, दुकानामध्ये तुम्ही एक माणूस ठेवलात, त्याला तुम्ही सुरुवातीला सगळं शिकवता, बरोबर? आणि एकदा ते शिकवलं, की बाकी बेसिक कामं तो करायला लागतो. दुकानात आलेल्या ग्राहकांशी बोलणं, त्यांना प्रॉडक्ट दाखवणं, त्यांना प्राइस सांगणं, निगोशिएट करणं, पैसे घेणं, ते पैसे आणून पुन्हा मालकाकडे देणं. ही जी प्रोसेस आहे ती तो करत राहतो, करत राहतो, करत राहतो. पण मालक त्याला बाकी गोष्टी नाही शिकवत. मालक त्याला अ, कुठला माल विकायचा आहे ते कसं ठरवायचं, मार्जिन्स किती घ्यायचं ते कसं ठरवायचं, माल कुठून आणायचा, कधी आणायचा, कोणाकडून घ्यायचा, कुठले प्रॉडक्ट विकायचे, कुठले नाही विकायचे, या गोष्टी मालक त्याला नाही शिकवत. मे बी दुसऱ्या एखाद्या मॅनेजर लेव्हलच्या माणसाला शिकवत असेल किंवा स्वतःकडे ठेवत असेल. ओके. समजा हा माणूस जो आहे तुमच्याकडे दुकानात काम करायला आलेला, तो बरेच वर्ष झालं चांगलं काम करतोय आणि आता तुम्हाला त्याच्यावर विश्वास वाटायला लागला. मग तुम्ही त्याला पुढच्या स्टेप शिकवली, की आपण बिझनेस असा करतो. मग त्या बिझनेसची प्रोसेस काय, त्याच्यामागची थिंकिंग काय, प्रॉफिट मार्जिन्स काय, पर्चेस कोणाकडून करायचं, वेंडर्स कोण पाहिजे, क्रेडिट किती घ्यायचं, बँकेचा अकाउंट नंबर त्याला मिळतो, बँकेत जा, पैसे भर, ट्रान्सफर कर, वेंडरला पैसे दे, फायनान्शियल आपण त्यांना डेटा देतो. ट्रस्ट आल्यानंतर आपण एक लेव्हल पुढे जातो. बरोबर की नाही? सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची सुरुवात झाली आहे 50 वर्षांपूर्वीच. जेव्हा आपण मशीन्सना काही बेसिक कामं करायला देत होतो. आपण मशीन्सना एक्सेल शीट ओपन केली, एक्सेल शीटला आकडे दिले आणि सांगितलं, की आता बेरीज करून बघ, आता वजाबाकी करून दाखव, आता भागाकार करून दाखव. असं करत-करत आपण त्यांना हळू मशीन्सना गोष्टी द्यायला लागलो. मग मशीनने सांगितलं, की प्रूव्ह केलं, की त्या कामाचे आहेत. मग आता आपण मशीन्सना आपले विचार द्यायला लागलोय, आपले थॉट्स द्यायला लागलेलो आहोत आणि त्याच्यासाठी जे ट्रेनिंग दिली जाते मशीनला, त्याला म्हणतात मशीन लर्निंग. मशीन लर्निंगमध्ये तुम्ही मशीनला सतत इनपुट्स देत राहायचे, हजारो इनपुट्स द्यायचे. त्याच्यातून मग मशीन तर्क बांधते आणि त्याच्यानुसार सोल्युशन देते. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पडद्यामागे कसं चालतं, त्याची टेक्नॉलॉजी कुठली, त्याला कुठला सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहायला लागतो, या सगळ्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. इट्स जस्ट लाइक मोबाईल फोन आपल्या हातामध्ये आला, त्याच्यावर बटणं दाबली की फोन लागतो, मेसेज जातो, एवढं आपल्याला माहिती आहे, पुरेसं आहे. मग तो सिग्नल कुठून जातो, मग तो जाताना मला दिसत का नाही, मग तो सॅटेलाइट पर्यंत कसा पोहोचतो, मग तिथून ज्या माणसाला मला कॉल करायचा आहे त्याच्यापर्यंत कसा पोहोचतो, हे कोणालाही माहिती नाही, कोणी त्याच्या फंदातही पडत नाही. ओके. सो आपण पण त्याच पर्स्पेक्टिव्ह याच्याकडे बघायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे. कसं काम करतं डझंट मॅटर. काय काम करतं त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप सारे टूल्स मागच्या एपिसोडमध्ये पण दाखवलेले, या एपिसोडमध्ये पण दाखवणार आहे, जे वापरून आपल्याला अनेक आपली कामं एकदम मॅजिकली आश्चर्यजनकरित्या करता येतील.
हे एआय टूल्स आहेत, हे आपण शिकणार आहोत. आर यू क्लिअर विथ दिस? क्लिअर असाल तर क्लिअर टाइप करा किंवा सी टाइप करा. कोणाला काही बेसिक प्रश्न असतील की एआय काय आहे, का शिकतोय आपण, तर ते पण मला आत्ताच विचारून घ्या. फंडामेंटल क्लॅरिटी घेऊया, मग टूल्स बघायला सुरुवात करूया. क्विकली. बेसिक्स मी आत्ताच सांगितले तुम्हाला एआयचे. बाकी मी मागच्या एपिसोडमध्ये टूल्स शिकवले, त्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहेच. तुम्ही ते कधी पण बघू शकता. त्याच्यामध्ये काही प्रश्न असेल स्पेसिफिक समजलं नाही, तर ते मला आत्ता विचारा. एआय उत्तरं देणारे खूप कंपनी आहेत. त्याची उत्तरं सारखी नसतात. ऑब्व्हियसली सगळी उत्तरं सारखी असली तर सगळं सेमच होऊन जाईल ना, मग कॉम्पिटिशन राहणार नाही. प्रत्येकाची उत्तर वेगळी आहेत. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट वेगवेगळी आहे. इट इज ऑल डिपेंड ऑन इनपुट क्वालिटी. त्याला जेवढं चांगलं इनपुट दिलेलं आहे मशीनला, तेवढं जास्त चांगलं आउटपुट मिळू शकतं. आणि एआयची उत्तरं खरी असतात असं नाही. एआय वाले स्वतःच सांगतात, की एक्सपेरिमेंट आहे, आम्ही शिकतोय. मशीन शिकतायत. त्याच्यामुळे काही ॲक्युरेट उत्तर नाहीत. पण तुम्हाला लक्षात आलंच असेल, की आता बऱ्यापैकी एआय ॲक्युरेट कामं करायला लागलेलं आहे. जे डिजिटल एआय टूल्स आपण बघतोय, आज पण डिजिटल टूल्स बघणार आहोत. ते खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागलेले आहेत. ओके. तर एआयची जी आहे ना, खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत मशीन लर्निंगमध्ये. पण एकदम एक्सप्लोड झालं एखाद्या ज्वालामुखीसारखं एआयचा ज्वालामुखी फुटला ते ChatGPTमुळे. कारण ChatGPT इज अ लँग्वेज मॉडेल. जसं लँग्वेज मॉडेल आहे, तसे इमेजेससाठी आहेत, व्हिडिओसाठी आहेत, नॉर्मल टेक्स्टसाठी आहेत, ग्राफिक्ससाठी आहेत, गणितांसाठी आहेत, कॉम्प्लेक्स मॅथेमॅटिकल सोल्युशनसाठी आहेत, सॉफ्टवेअरसाठी आहेत, कोडिंगसाठी आहेत. असे अनेक टूल्स आहेत. जे त्याचे काय म्हणतात, त्याला लॉजिक जे म्हणतात ना, किंवा मॉडेल्स म्हणतात. तर ते सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामधले आहेत. इनफॅक्ट स्पेससाठी म्हणजे नासाकडे पण जे एआय टूल्स आहेत, ते त्यांच्या स्पेस कॅल्क्युलेशनसाठी स्पेसिफिकली टीच केलेलं, ट्रेन केलेलं आहे. आपण जे वापरतो ते कॉमन मॅनसाठीचं जे आहे. कारण कुठलंही टूल सगळ्यात जास्त पॉवरफुल कधी होतं, जेव्हा ते कॉमन मॅनच्या हातात जातं. आत्ता पण आपल्याला एआय गेल्या वर्षीपर्यंत वाटत होतं काहीतरी सायंटिफिक आहे आणि शास्त्रज्ञ लोकं खेळतात त्याच्याबरोबर. पण ते ज्या दिवशी आपल्या हातात आलं, ज्या दिवशी कोणी उठून त्याला प्रश्न विचारू शकतो, उत्तरं घेऊ शकतो, हे माणसाच्या जेव्हा लक्षात आलं कॉमन मॅनच्या, तेव्हा खरं त्याचं युटिलायझेशन सुरू झालं. ओके. सो एआयवर खूप कंपन्या काम करतायत. अनेक जण वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडे काम करतायत. काही सक्सेसफुल झाल्यात, काही फेल झाल्यात. ओके. कारण हे कॉम्प्लेक्स काम आहे. हे सोपं काम नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये Googleची खूप मोठी भरारी होती. Amazonची पण खूप मोठी भरारी आहे आणि कोणालाच माहिती नाही की चायनाची किती मोठी भरारी आहे. असं
सॉरी, माझ्याकडे काहीतरी पॉवर फ्लक्च्युएट झाली बहुतेक. वायफाय अचानक बंद होऊन चालू झालाय. आता मी माझ्या मोबाईल स्क्रीनवर कनेक्ट केलाय, मोबाईल वायफायवर. सो गिव्ह मी 1 मिनिट. मी पुन्हा एकदा माझ्या नॉर्मल वायफायला कनेक्ट करतो. कदाचित डिस्कनेक्ट होऊ शकतं. सो परत डिस्कनेक्ट झालं तर मी परत कनेक्ट करेन, डोंट वरी. जस्ट क्विकली मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आत्ता मी दिसतोय का आणि आवाज येतोय का? येतोय ना? नेट डिस्कनेक्ट झाला होता. मी मोबाईल वायफायवर कनेक्ट केलेलं, पण आय एम गोइंग बॅक टू माय ओरिजिनल कनेक्शन. ओके, जस्ट अ मिनिट. गुगलचं एखादं म्हणतात ना, जसं माणूस मोठा होत जातो, तसं त्याला नवख्या माणसासारखं स्विफ्ट, फास्ट कामं करता येत नाहीत. Googleचा तोच प्रॉब्लेम झाला. त्यांना बऱ्यापैकी एआय टूल्स माहिती झाले होते आणि आणू शकले असते मार्केटमध्ये. पण 2 प्रॉब्लेम. एक तर त्याच्यामध्ये ज्या एआयमध्ये चुका होतात. Microsoftने खूप आधी एआय टूल्स काही आणले होते, लॉन्च केले होते. पण नंतर ते त्यांना मागे घ्यावे लागले. कारण त्याच्यामधून ज्या चुकीची उत्तरं गेली, त्याच्यावरून भरपूर त्यांना पब्लिकने फार काय म्हणतात त्याला, टीका केली भरपूर त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे Microsoftला ते काढून घ्यावं लागलं. आता Microsoftचं सर्चमध्ये काही फार मोठं नाव नाहीये. त्याच्यामुळे Microsoftला तसं काही नुकसान झालं नाही. पण Googleने सर्चवर जर चुकीची उत्तरं द्यायला सुरुवात केली, तर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो त्यांच्या ब्रँडवर. Googleची जी ट्रस्ट आहे, ती ट्रस्ट खूप महत्त्वाची आहे, की आपल्याला ॲक्युरेट उत्तरं लगेच मिळतात. जर तिकडे एक्सपेरिमेंटल बेसिसवर त्यांनी काही केलं असतं आणि चुका झाल्या असत्या, तर ते त्यांना ब्रँडला खूप महाग पडलं असतं आणि म्हणून त्यांच्याकडे एआय टूल्स असूनही त्यांना ते मार्केटमध्ये प्रॅक्टिस करता आणता आले नाहीत. आणि एक नवखा प्लेयर जो आहे OpenAI नावाचा, त्यांनी ChatGPT आणलं. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट म्हणजे, की जर तुम्ही Googleवर जाऊन प्रश्न विचारले, तर आपल्याला आपली उत्तर द्यायच्या आधी वरती 3 लिंक दिलेल्या असतात, ज्या ॲड्स असतात आणि ज्याच्यावर आपण बऱ्याच वेळेला चुकून क्लिक करतो किंवा कधी-कधी जाणून-बुजून क्लिक करतो आणि त्या प्रत्येक क्लिक मागे Googleला पैसे मिळतात. आणि म्हणून Google खूप अतिश्रीमंत झालेली आहे त्या एका प्रॉडक्टमुळे, की Google सर्चवर ज्या ॲड्स असतात त्या. जर एआय रेडीमेड उत्तरं द्यायला लागलं, तर आपण क्लिक करणारच नाही लिंकवर. जर समोर रेडीमेड उत्तर मिळतंय, तर आपण लिंकवर क्लिक करणारच नाही आणि त्याच्यामुळे Googleचा जो रेव्हेन्यू आहे, बिझनेसच बंद होईल. पैसेच बंद झाले, तर Google सारखी कंपनी काय करू शकते पुढे? एक्सपेरिमेंटच करू शकणार नाही. आजही Googleचा जवळ-जवळ 60% रेव्हेन्यू सर्चमधून येतोय. सो 60% रेव्हेन्यू जर बंद केला, तर Googleचे अस्तित्वाचे वांदे झाले असते आणि म्हणून Googleकडे या सगळ्या टूल्सची हे होती. तरी सुद्धा त्यांनी आणलं नाही मार्केटमध्ये. पण मार्केट कोणासाठी थांबत नाही. बरोबर? Googleने नाही आणलं. म्हणजे त्यांनी ते म्हणतात ना आपण, कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, तसं झालं ते. Googleने कोंबडा झाकून ठेवण्याचा बराच प्रयत्न केला, पण शेवटी सूर्य उगवलाच. लोकांना कळलंच एआय आणि मग Googleवर प्रेशर आलं एआय टूल्स आणण्याचं, जे आज आपण बघणार आहोत. ओके. सो हे बेसिक्स आपल्याला थोडंसं त्याच्यामागचं बिझनेस पण माहिती पाहिजे म्हणून मी सांगितलं. अ, आता आपण क्विकली जाऊया पहिल्या टूलकडे, दॅट इज ChatGPT. मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं, यावेळेला कदाचित रिपिटेशन होईल ChatGPTचं, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी ते नवं असेल, म्हणून मी रिपीट करतो. ह्यावेळेला फार डीपमध्ये जाणार नाही आपण ChatGPTच्या. काही क्विकली तुम्हाला वाटतात ते प्रश्न आपण ॲड करून बघूया आणि तुम्हाला पॉवर ऑफ एआय दिसावी म्हणून आपण तिथून सुरुवात करतोय. सो नंबर 1 टूल दॅट वी आर गोइंग फॉर इज ChatGPT. तुम्हाला कमेंट्समध्ये टाइप करायचंय, तुम्ही ChatGPT वापरलंय का? तुम्हाला ChatGPT बद्दल माहिती आहे का? आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी मला काही प्रश्न सजेस्ट करा. आज आपण ChatGPTला काय विचारूया? आज काय विचारूया? तुमच्या बिझनेसचे कुठले प्रश्न आहेत तुम्हाला वाटतायत ते विचारूया. रोज वापरायला सुरू कराल तुम्ही. तुमचा प्रश्न कळला नाही मला, एन-के सर. सर इज टीचिंग वेल म्हणजे मला कळलं नाही.
मेथड ऑफ युअर टीचिंग. सो चॅट जीपीटीला जे इनपुट आहे त्याचंच आउटपुट कळणार ना. त्यांना मी कसं शिकवतो ते माहिती नाही, त्याच्यामुळे ते सांगू शकणार नाही. त्यांना जर माझे चॅट जीपीटीला जर माझे व्हिडिओज तुम्ही दिलेत बघायला, खूप सारे व्हिडिओज किंवा खूप सारे टेक्स्ट रिझल्ट्स, आणि मग विचारलं की हे जे शिकवलं ते बरोबर आहे का, तर ते उत्तर देते. सो इट इज ऑल अबाउट क्वालिटी ऑफ इनपुट्स. चॅट जीपीटी कडे सध्या जो डेटा आहे तो 2021च्या अंतापर्यंतचाच आहे, आणि चॅट जीपीटी प्लस म्हणून जे पेड मॉडेल आहे त्याच्यामध्ये करंट डेटा आहे. How to encourage people for workout and fitness? Very good question. So let's start with this. आणि अजून बरेच प्रश्न आपण त्यांना विचारून बघूया. Here is my Google Chrome. Share. चॅट जीपीटी. चॅट जीपीटी साठी आपल्याला chat.openai.com मध्ये जायचंय, लॉग इन करायचंय, तुमचं फ्री अकाउंट बनवा आणि लॉग इन करा. हे माझं डेमो अकाउंट आहे, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा जाऊन चॅट जीपीटीला काहीतरी प्रश्न विचारतो. काय? हाऊ टू एनकरेज पीपल फॉर रेग्युलर वर्कआउट्स. ओके, हा प्रश्न आहे. लोक वेळेवर व्यायाम करत नाही, रेग्युलरली करत नाही, तर त्यांना कसं एनकरेज करायचं. आणि हा प्रश्न मी गुगलला चॅट जीपीटीला विचारला, आणि चॅट जीपीटीने उत्तर द्यायला, सिस्टमॅटिक उत्तर द्यायला सुरू केलं बघा, पॉइंट वाईज. पहिलं, सेट अ पॉझिटिव्ह एक्झाम्पल, लीड बाय एक्झाम्पल, मेंटेन अ कन्सिस्टंट वर्कआउट. स्वतःचं एक्झाम्पल पहिले सेट करा. ओके, एज्युकेट ऑन द बेनिफिट्स, त्याचे काय फायदे आहेत त्याच्याबद्दल सतत एज्युकेट करत राहा. बाकी तुम्ही डिटेल वाचा, नंतर मी आता सांगत नाही वाचून. मेक इट एन्जॉयबल, जे तुम्ही करताय ते बोर होत असेल लोकांना, तर ते थोडे दिवस करणार, नंतर ते सोडून देणार. सो एव्हरी डे शुड बी एन्जॉयबल. सेट अचिवेबल गोल्स, असे गोल सेट करा जे त्यांना आठवड्याभरात अचीव करता येतील. ओके, जर तुम्ही त्यांना 4 महिन्यानंतरचं वजन कमी करण्याचं गोल सेट केलं, तर तेपर्यंत कोणी थांबत नाही. त्यांना दर आठवड्यात डिफरन्स दिसेल असे गोल सेट करा. प्रोव्हाइड सपोर्ट अँड अकाउंटेबिलिटी पार्टनर ठेवा. क्रिएट अ सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, प्रोव्हाइड रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन, गेमिफाय द एक्सपिरियन्स. आजचा ह्या आठवड्यातला नंबर 1 कोण आहे, या आठवड्यातला नंबर 2 कोण आहे, गेमिफाय करा त्याला. ओके, एम्फसाइज द सोशल आस्पेक्ट, त्याचं जे सोशल बेनिफिट्स आहेत रेग्युलर वर्कआउटचे, ते त्यांना दाखवून द्या. आणि सेलिब्रेट देअर अचिव्हमेंट्स, त्यांचं अचिव्हमेंट सेलिब्रेट करा, कॉल आउट करा, त्यांचा फोटो पोस्ट करा, सोशल मीडियामध्ये कॉंग्रॅच्युलेट करा, टाळा वाजवा सगळ्यांनी मिळून, व्हॉट एव्हर इट कुड बी. पण खूप छान 10 उत्तर मिळालेत बघा एका महत्वाच्या प्रश्नासाठी. ओके, सो यू कॅन स्टार्ट आस्किंग सच क्वेश्चन जे आपल्याला डेली आपल्या डोक्यामध्ये येतात, त्रास देतात. उदाहरणार्थ, उद्या मला एका ठिकाणी जायचंय, तिथे मला एक भाषण करायचंय, माझ्याकडे वेळ नाही एवढा विचार करत बसायला, तर आय जस्ट चॅट जीपीटीला मी प्रश्न विचारला, अशा अशा टॉपिकवर, अशा अशा माणसासाठी असं असं मला बोलायचंय, आणि त्यांनी मला इनपुट्स दिले. सो आय गॉट रेडीमेड पॉइंट्स. आणि मी भाषण असं पण कधी पाठ करत नाही, सो पॉइंट्स मिळाले, आता त्या पॉइंटवर मी स्वतः बोलू शकेन. ओके, सो एव्हरीडे लाईफ मध्ये या गोष्टी वापरायला सुरू करा. एव्हरीडे लाईफ मध्ये. त्या दिवशी आम्हाला एक नवीन प्रोग्राम मी लॉन्च करतोय मॅथमॅटिक्स साठी, शाळेतल्या मुलांसाठी. तर मला त्यासाठी युनिक नाव पाहिजे होतं, तर ते मी चॅट जीपीटीला प्रश्न विचारला की मला या टॉपिक साठी, अशा अशा सेगमेंट साठी एक प्रॉडक्ट बनवायचं, त्यासाठी युनिक नाव सजेस्ट कर. चॅट जीपीटीने मला नाव सजेस्ट केली, आणि त्याच्यातलं एक आम्ही फायनल पण केलं. ओके, सो तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी चॅट जीपीटी वापरू शकता. कसं वाटलं हे उत्तर तुम्हाला चॅट जीपीटीने दिलेलं, ते मला सांगा. आणि आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तर तो मला सांगा, तो पण घेऊया. चॅट जीपीटी इज नॉट अ प्रोग्रामर. चॅट जीपीटी म्हणजे एक चालतं बोलतं पुस्तक आहे. त्याच्याकडे जेवढी माहिती आहे ते तो काढून तुम्हाला उत्तराच्या स्वरूपात देणार आहे. चॅट जीपीटी करत काही नाहीये. इट इज नॉट डुईंग एनिथिंग. ओके, ते फक्त वाचलेला डेटा काढतं, त्याचं अनालिसिस करतं, आणि त्याचं एक समराईज उत्तर तुम्हाला प्रोड्यूस करतं तुमच्या. हाऊ टू लर्न ऑटोकॅड ड्रॉइंग स्टेप बाय स्टेप ऑनलाईन. चला हा प्रश्न विचारूया. हाऊ टू लर्न ऑटोकॅड ड्रॉइंग ऑनलाईन.
Identify your objectives. Find online AutoCAD tutorials and courses. त्याची त्यांनी नाव पण दिले बघा, Coursera, Udemy, LinkedIn Learning, Autodesk University. Utilize free resources, practice regularly, join online communities, explore AutoCAD documentation, consider interactive learning tools. अजून तो उत्तर लिहितोय. Seek certification or accreditation. Remember, AutoCAD is a complex software, so it's important to be patient, persistent, and consistent असेल mostly, and dedicated in your learning journey. Okay, so quality of your questions decide the quality of answers also. Okay, for example, 8 points दिले आता इथे. समजा मला प्रॅक्टिस रेग्युलरली हा पॉइंट समजला नाही, तर हा चॅट आहे, म्हणजे मी त्याला आधीच्या रेफरन्सने पुढचा प्रश्न विचारू शकतो. मग मी त्याला सांगेन एक्सप्लेन, कुठे होता तो पॉइंट 4, मी त्याला सांगेन एक्सप्लेन पॉइंट 4 इन डिटेल. तो त्या आधीच्या उत्तरातला पॉइंट 4 घेईल आणि त्याच्यावर आणखीन मला ब्रीफ करेल. Here are some steps to take to effectively practice. Use AutoCAD software, follow practice exercises, work on projects, experiment with different tools and techniques, seek feedback and review, engage with complex drawings. Okay, so अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर डेव्हलप करत घेऊन जाऊ शकता. तुम्ही एखादा टॉपिक जो आहे तो शिकू शकता याच्यामध्ये पण. ओके, एखादा कोर कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायचा असेल, तो माहिती नसेल, तर तुम्ही त्याला विचारू शकता. फॉर एक्झाम्पल, से ब्लॉकचेन हा टॉपिक आहे. ओके, एक्सप्लेन की aspects of blockchain to beginner. कारण मला काहीच माहिती नाही, तर मी बिगिनर म्हटलं. सो मला त्याचे जे की पॅरामीटर्स आहेत ते सांगायला सुरुवात केलं. डिस्ट्रीब्युटेड लेजर, डिसेंट्रलायझेशन, सिक्युरिटी. सो अशा प्रकारे तुम्ही टॉपिक शिकत जाऊ शकता. आता पहिला टॉपिक मी घेतला डिसेंट्रलायझेशन. ओके, सो मी त्याला सांगेन की फर्दर एक्सप्लेन डिसेंट्रलायझेशन. मग मी त्याला सांगेन की गिव्ह मी अ एक्झाम्पल ऑफ डिसेंट्रलायझेशन. मग मी त्याला विचारेन की गिव्ह मी अ एक्झाम्पल विच अ 10-year पर्सन कॅन अंडरस्टँड. गिव्ह मी अ एक्झाम्पल फ्रॉम अ डिफरंट इंडस्ट्री. असं करत करत ते जे उत्तर आहे ते आपलं इट इज लाईक माइंड मॅप. ओके, सो माइंड मॅप मध्ये कसं एक मुद्दा येतो, मग त्याचे सब पॉइंट्स येतात, मग त्याचे सब पॉइंट्स येतात. असं तुम्ही शिकू शकता. कुठलाही ज्याचं डेटा ऑलरेडी इंटरनेटवर अवेलेबल आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इथे शिकू शकता. ओके, सो चॅट जीपीटी विल नॉट टीच यू एनिथिंग, यू विल हॅव टू लर्न एव्हरीथिंग. ओके, चॅट जीपीटीला प्रश्न विचारला का तो उत्तर देणार. जेवढे प्रश्न विचारणार तेवढं तुम्ही शिकत जाणार. आपण लहानपणी कसं शिकलो, जे काय डोक्यात प्रश्न आले ते आपल्या आईला, बाबांना, टीचर्सना, भाऊ बहिणींना विचारून आपण शिकलोय. जेवढं तुम्ही यांना विचारणार तेवढं तुम्ही वाचणार, तेवढं तुम्ही शिकणार. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. ओके, सो चॅट जीपीटी मी मागच्या एपिसोड मध्ये डिटेल मध्ये घेतले. सो आता इथपर्यंत थांबतोय. जस्ट जे बिलकुलच कोणाला काही माहिती नव्हतं चॅट जीपीटीचं, त्यांच्यासाठी एक मी स्टार्टिंग पॉइंट म्हणून हे परत घेतलं. पॉइंट 1 आपला कव्हर झालेला आहे माइंड मॅप मधला. टूल नंबर 1 टाईप करा 1 इफ यू लाईक दिस. आपला पहिला टॉप पॉइंट होता चॅट जीपीटी. दुसरं टूल आपण बघणार आहोत गुगलचं बार्ड, विच इज एक्झॅक्टली लाईक चॅट जीपीटी.
कॅन चॅट जीपीटी एक्सप्लेन ग्रामर. आता तुम्ही चॅट जीपीटीला जाऊन तुमचे प्रश्न विचारू शकता. कॅन यू एक्सप्लेन ग्रामर, एक्सप्लेन मी ग्रामर, असे तुम्ही आता प्रश्न विचारू शकता. ओके, सो दिस इज नंबर 1. नंबर 2 इज गुगलचं टूल आहे. अजून सगळ्यांना ऍक्सेस त्यांनी दिलेला नाहीये. मला आलेला आहे. मी सुरुवातीला अप्लिकेशन केलं होतं. तुम्ही पण जाऊन ट्राय करून बघा. bard.google.com वर जर ऍक्सेस मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग 4-5 दिवसात मिळून जाईल. ओके, सो इकडे आपण आलो. इट इज एक्झॅक्टली लाईक चॅट जीपीटी. तुम्हाला प्रश्न विचारायचे, त्याला प्रॉम्प्ट असं म्हणतात, आणि त्याची उत्तर आपल्याला इकडे सजेस्ट करते. ठीक आहे, सो मगाशी आपण एक प्रश्न विचारलेला, चॅट जीपीटीने एक उत्तर दिलेलं. आता सेम क्वेश्चन आपण गुगल बार्डला विचारू आणि बघूया की उत्तराच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे. ओके, हाऊ टू एनकरेज people to work out regularly. ओके, सेम प्रश्न मी परत विचारतोय. हाऊ टू एनकरेज पीपल टू वर्कआउट रेग्युलरली. सो फर्स्ट थिंग आय नोटिस्ड की हा उत्तर लिहायला जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट उत्तर आणून समोर ठेवतो. बी अ रोल मॉडेल, मेक इट फन, सेट रिअलिस्टिक गोल्स, बी सपोर्टिव्ह, डोंट गिव्ह अप, help them find a workout buddy, find a workout that they enjoy, make it convenient, be patient. ओके, कन्साइज उत्तर आहे. आता तुम्ही डिसाइड करा क्वालिटी कुठल्या उत्तराची चांगली आहे, बिकॉज मोस्ट ऑफ द पॉइंट्स 80-90% पॉइंट्स कॉमन होते. ओके, पण वर्डिंग वेगळं आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, पॉइंट प्रश्न उत्तर मांडण्याचं प्रेझेंटेशनची टेक्निक वेगळी आहे. दॅट डिपेंड्स ऑन एव्हरीबडीज इंडिव्हिज्युअल टेस्ट, कोणाला कुठल्या प्रकारचं आवडेल. मला तरी सध्या चॅट जीपीटी बऱ्यापैकी आवडते, सो मी बार्ड घेतलंय पण वापरत नाही. पण काही ठिकाणी क्वालिटी ऑफ आन्सर मध्ये पण फरक दिसतो. काही ठिकाणी बार्डचे आन्सर पण चांगले दिसतात. सो जर कॉम्प्लेक्स क्वेश्चन असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल, तर तुम्ही दोन्हीकडे उत्तर चेक करू शकता. ओके, सो ट्राय टू मेक इट युअर कोलॅबरेटर किंवा युअर बडी. आपल्या ऑफिस मधला एक असिस्टंट म्हणून याला वापरा. जे प्रश्न तुम्हाला शोधण्याचा कंटाळा आलाय किंवा शोधण्यात का वेळ नाहीये किंवा इमिजिएट टॉप ऑफ द माइंड असे उत्तर पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही हे वापरा. किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला लिहायचंय, रिसर्च करायचा आहे, तर त्यासाठी मल्टिपल क्वेश्चन्स विचारा, स्ट्रीम ऑफ क्वेश्चन्स विचारा, आणि त्याच्यातून तुमची उत्तरं तयार होत जातील. जेव्हापासून चॅट जीपीटी आले, मी माझे सगळे माइंड मॅप्स बनवताना मी चॅट जीपीटीला क्लिअरली विचारायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला तर मी थोडंच करायचो. आता बाय डिफॉल्ट माइंड मॅप बनवायचं असेल तर पहिले मी पॉईंट चॅट जीपीटी कडून घेतो आणि मग माझा माइंड मॅप डेव्हलप करायला सुरू करतो. इट बिकम्स रिअली इझी फॉर मी. ओके, म्हणजे जे काम मी मे बी 2 तासात करत होतो ते आता मी अर्ध्या-पाऊण तासामध्ये करतोय. इट सेव्हज अ लॉट ऑफ टाइम. ठीक आहे, सो दिस इज टूल नंबर 2, बार्ड, गुगल बार्ड. ओके, गुगल बार्ड मध्ये बऱ्याच काही गोष्टी असतील आणखी नव्या, पण मी फार रेग्युलरली वापरत नाहीये, त्याच्यामुळे आय विल नॉट बी एबल टू शो यू. पण तुम्ही एक्सप्लोर करा बार्ड मध्ये काय वेगळं आहे, बार्ड मध्ये काय न्यू आहे. लेट अस आस्क दिस क्वेश्चन, व्हॉट्स डिफरन्स बिटवीन बार्ड अँड चॅट जीपीटी. बघूया याचं उत्तर हा देतो का की नाही देत. मी बार्डलाच विचारलं की तुझ्यामध्ये आणि चॅट जीपीटी मध्ये काय फरक आहे, आणि त्याने सांगितलं, आय कांट असिस्ट यू विथ दॅट, आय एम ओनली अ लँग्वेज मॉडेल, डोंट हॅव कॅपॅसिटी टू अंडरस्टँड अँड रिस्पॉन्ड. सो मला चॅट जीपीटी काय माहिती नाही, त्याच्यामुळे मी रिस्पॉन्ड करणार नाही. हे सरळ सरळ भाषेत त्याने उत्तर दिलं. ओके, सो त्याची कॅपॅसिटी चेक करत बसण्यापेक्षा आपल्याला काय गरजेचं आहे आपल्या बिझनेससाठी, आपल्या डेली लाईफसाठी, ते विचारायला सुरू करा. तुम्हाला कळणार नाही कधी हा तुमच्या काय म्हणतात एखादा घरातला माणूस होऊन जाईल चॅट जीपीटी किंवा बार्ड, एवढं ते फास्ट होऊन जाईल. ओके, नंबर 2 टूल आवडला असेल तर 2 टाईप करा. तोपर्यंत मी तिसरं टूल कोणतं आहे ते दाखवतो तुम्हाला. ओके, इथे मी एक मुद्दामून स्लाइड ओपन केली आहे, कारण जे टूल्स आपण बघतोय ते मी इथे क्विकली लिहत जातो.
म्हणजे मला परत परत माइंड मॅप मध्ये शिफ्ट करत राहायची गरज नाही लागणार. ओके, आपण पहिल्यांदा ChatGPT बघितलं, नंतर बार्ड बघितलं, नंतर आता आपण बघणार आहोत 10 वेब नावाचं टूल. ठीक आहे. ओके, आय होप तुम्हाला हे टूल्सची नावं दिसत आहेत स्क्रीनवर. ChatGPT बघितलं, बार्ड बघितलं, आता आपण 10 वेब नावाचं टूल बघतोय. हे वेबसाईट बिल्डर आहे. आपल्यासाठी एक वेबसाईट तयार करून देतं. ओके, व्हेरी क्विक, फ्री ऑफ कॉस्ट. जर वेबसाईट बनवायची असेल तर फ्री आहे. जर ती होस्ट करायची असेल, ऍक्च्युअली अपलोड करायची असेल तर त्याचे पैसे घेतं, पण बनवणं फ्री आहे. सो लेट अस गो टू दॅट टूल कॉल्ड एज 10 वेब. ठीक आहे, त्याच्यामध्ये लॉग इन करा. मी आता वेळ वाचवण्यासाठी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. आणि इथे 10 वेब मध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलंच क्रिएट अ वेबसाईट बटन दिसेल. मी त्याच्यावर क्लिक करतो. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला ऑप्शन पर्सनल पाहिजे असेल तर 20, आणि अजून एक प्लान आहे त्यांचा एजन्सी प्लान, ज्याच्यामध्ये 10 वेबसाईट्स मिळतात, 85 पर मंथ. हा डॉलर मध्ये आहे, पण हे आता आपल्याला सध्या इथे वेबसाईट आपल्याला फक्त कशी बनते ते बनवून बघायचं आहे ना. सो म्हणून मी त्याच्यासाठी जातो आणि आय विल गो हिअर, एडिट युअर वेबसाईट. मी ऑलरेडी एक बनवले साईट, म्हणून मला हा पेड करायला सांगतोय. लेट मी सी. ओके, ही जी मी मगाशी वेबसाईट बनवून बघितली होती, हे टूल तुम्हाला दाखवण्याच्या आधी, ती पहिल्यांदा आउटपुट दाखवतो आणि मग परत आपण पहिल्यापासून बघूया. डिजिटल मार्केटिंग एजन्सीची वेबसाईट मला बनवायची होती आणि म्हणून त्यांनी मला ही वेबसाईट बनवून दिली. ठीक आहे, त्याचे फीचर्स काय, बेनिफिट्स काय, इमेजेस कोणत्या वापरायच्या, मी काही सांगितलं नाही. त्यांनी रेडीमेड मला ही साईट बनवून दिली. ठीक आहे, व्हॉट सर्व्हिसेस आय एम प्रोव्हाइडिंग, इंस्टाग्राम कंटेंट, व्हिडिओ क्रिएशन, फेसबुक ऍडव्हर्टायझिंग, माझा पोर्टफोलिओ आहे, त्याचे इमेजेस, कस्टमर टेस्टिमोनी, स्टे इन टच, कॉन्टॅक्ट फॉर्म, असे एक स्टँडर्ड त्यांनी माझ्यासाठी वेबसाईट मला बनवून दिली. नुसती एक पेज नव्हे तर मल्टी पेज. उदाहरणार्थ इथे अबाउट वर क्लिक केलं तर माझं हे अबाउटच पेज पण त्यांनी मला बनवून दिलं आहे. पोर्टफोलिओवर क्लिक केलं तर पोर्टफोलिओ पेज बनवून दिले. अशी एक 4 पानाची सिंपल साईट त्यांनी बनवून दिली. ठीक आहे, आता मी काय करतो, ह्या 10 वेब मध्ये परत जातो आणि लॉग आउट करतो, कारण माझ्या एका अकाउंटला त्यांनी एकच दिले बनवायला. सो मी इथे लॉग आउट करतोय आणि परत पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, लेट मी गो टू 10web.io. ठीक आहे, हे आहे AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म. गेट स्टार्टेड फॉर फ्री वर क्लिक करायचंय. गेट स्टार्टेड केलं. मग याने साइन अप करायला सांगितलं. सो लेट अस साइन अप. आता मी वेगळ्या ईमेल आयडी ने साइन अप करतो. मग अशी वेगळ्या ईमेल आयडी ने केलं होतं. सो लेट मी यूज डिफरंट आयडी. ओके, आता बघा त्यांनी प्रॉम्प्ट मलाच विचारायला सुरुवात केली की कुठल्या टाईपची तुम्हाला वेबसाईट बनवायची, तुमचा कुठला बिझनेस आहे. तर त्यांनी एक 4 स्टँडर्ड दिले. अदर बिझनेस, तो तुमचा वेगळा असेल तर अदर पण निवडा. आता मी पुन्हा डिजिटल एजन्सी निवडतो. मग माझी वेबसाईट जी आहे, ते माझी कंपनी जी आहे ते किती मॅन पॉवरची आहे. सो मी इथे 1 2 3 लिहिलं रँडमली. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला काय करायचं आहे, क्रिएट अ न्यू वेबसाईट, नवीन वेबसाईट बनवायची का,
कन्वर्ट अ वेबसाईट टू वर्डप्रेस. जर माझी ओरिजिनल एखादी वेबसाईट आहे नॉन वर्डप्रेस, त्याला मला वर्डप्रेस बनवायचे का? मायग्रेट वर्डप्रेस वेबसाईट, दुसरी एखादी बाहेर मी बनवलेली वर्डप्रेस साईट आहे ती मला इकडे घेऊन यायचे का? किंवा जी एक्झिस्टिंग साईट आहे ती ऑप्टिमाइज म्हणजे आणखीन चांगली करायची का? ओके, लेट अस स्टार्ट विथ द सिम्पल थिंग दॅट इज क्रिएट अ न्यू वेबसाईट. सो मी इथे न्यू वेबसाईटच्या बटनावर क्लिक केलं. मग त्यांनी मला बिझनेस बद्दल विचारायला सुरू केलं. पहिलं आहे बिझनेस टाईप्स. हे मला एक फुटबॉल क्लब आहे त्याची वेबसाईट बनवायची. जसं मी इथे लिहिलं फुटबॉल क्लब. ओके, ओके, क्लब आलं. सो इथे क्लब सिलेक्ट केलं. बिझनेसची टाईप आहे. नेक्स्ट वर क्लिक केलं. आता त्यांनी मला टेम्पलेट्स दिल्यात. ओके, 3 डिझाईन सजेस्ट केल्यात. हे बघा 1, 2 आणि 3. जी तुम्हाला आवडेल ती सिलेक्ट करा. मी ही सिलेक्ट केली पहिलीच आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केलं. आता त्यांनी मला विचारलं कंपनीचं नाव सांग. समजा मी त्याला म्हटलं सलील फुटबॉल क्लब आणि कंपनी बद्दल सांगा की काय आहे ती. सो सलील फुटबॉल क्लब इज अन अपकमिंग न्यू स्पोर्ट्स क्लब in Mumbai with world class football facilities. ओके, तुमच्या बिझनेस बद्दल थोडंसं त्यांना सांगा तुम्ही काय करता. वी ट्रेन प्लेयर्स, conduct matches, provide guidance and कोचिंग. ओके, आम्ही काय करतो ते सांगितलं. नेक्स्ट वर क्लिक केलं. 3 सर्व्हिसेस लिस्ट करायच्या. मी पहिलं लिहिलं फुटबॉल कोचिंग, दुसरं लिहिलं फुटबॉल मॅचेस, तिसरं लिहिलं से स्पोर्ट्स सायकोलॉजी. समजा मी स्पोर्ट्स सायकोलॉजीवर पण शिकवतो. असं आम्ही 3 सर्व्हिसेस लिहिल्या. नेक्स्ट वर क्लिक केलं. मग कंपनीची माहिती आहे, ऑप्शनल आहे. मग आता मी भरत नाहीये, पण तुम्ही तुमचा ईमेल आयडी, नंबर, ऍड्रेस भरा. नेक्स्ट केलं. साईटचा टोन काय पाहिजे, फॉर्मल पाहिजे की इनफॉर्मल पाहिजे. सिन्स माझ्या साईटवर बरेचसे स्टुडंट्स किंवा प्लेयर्स, यंग प्लेयर्स येणार आहेत, सो मला फॉर्मल टोन नकोय, इनफॉर्मल टोन पाहिजे. मी इनफॉर्मल निवडलं आणि फायनलाइज वर क्लिक केलं. ओके, आता हे वेबसाईट बनवायला सुरू केलं यांनी. या 8-10 स्टेप्स कंप्लीट करतील आणि मग त्याच्यानंतर जशी आता मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट दाखवली तशी ही वेबसाईट रेडी झालेली असेल. आपण फक्त बेसिक इनपुट दिलेत. माझे इंडस्ट्री टाईप काय आहे, कंपनीचं नाव काय आहे, कंपनीची बिझनेस डिस्क्रिप्शन दिलं आणि 3 सर्व्हिसेस दिल्या. बस दॅट्स ऑल. आणि बघा आपली साईट आता जनरेट ऑलमोस्ट झालेली आहे. फायनलायझिंग अँड येस इट्स रेडी. आता ही जी साईट आहे ती टेम्पलेट साईट आहे. आपण त्याला एडिट पण करू शकतो. आता मी प्रिव्ह्यू आणि एडिट वर क्लिक करतो. And look at this, a site is ready. Okay, unleash your inner football superstar, view all our services featured in where जिकडे कुठे तुमचं पब्लिकेशन आलेलं असेल, तुमचं नंबर्स काय आहेत, किती मॅचेस झाल्यात, किती रेटिंग आहे ती भरायची, गाळलेल्या जागा फक्त. तुमच्या सर्व्हिसेस, त्याच्यासाठी इमेजेस पण ऑटोमॅटिक आल्या, आपल्याला काहीच करायला लागलं नाही. बघा इमेजेस पण ऑटोमॅटिक आल्या. माइंड गेम्स, स्पोर्ट्स सायकोलॉजी बद्दल मी लिहिलेलं, त्याच्यानंतर फुटबॉल कोचिंग लिहिलं, ट्रेनिंग लिहिलं, स्कोर बिग मॅचेस लिहिलं आणि स्कोर बिग विथ अवर कोचिंग. सो या 3 सर्व्हिसेस त्यांनी कन्वर्ट केल्या बघा त्यांच्या शब्दांमध्ये आणि छानपैकी मला इथे वेबसाईट फीचर्स, बेनिफिट्स, इमेजेस, अवर टीम हे सगळं टाकून दिलं. आता मला फक्त हे सांगतायत एडिट करायचं असेल तर पैसे भरा आणि एडिट करा आणि पब्लिश करा. ओके, म्हणजे गाळलेल्या जागा भरण्यासारखं आहे वेबसाईट डिझाईन, ज्याला काही महिने लागायचे, नंतर हळूहळू काही दिवस लागायला लागले आणि आता काही मिनिटं लागतात वेबसाईट बनवायला. ओके, दिस इज अ व्हेरी गुड टूल. जास्त डीप आहे, जास्त पॉवरफुल आहे आणि म्हणून त्याला ऑब्व्हियसली पैसे पण मागतायत, जे तुमचा वेळ वाचवणार आहेत. आणि भरपूर हे सगळं विचार करायला खूप वेळ जातो. मी कितीतरी वेब पेजेस बनवलेले आहेत, अजूनही बनवतो आमच्या बिझनेससाठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम, पण AI टूलमुळे ते सिम्प्लिफाईड झाले.
10 वेब हे टूल तुम्ही आत्ताच बघितलं, कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये सांगा. टूल नंबर 3 असं टाइप करा. Isn't it easy? Isn't it amazing? ओके. जसं मी मगासपासून सांगतोय की क्वालिटी ऑफ युअर क्वेश्चन डिसाइड्स द क्वालिटी ऑफ आन्सर. सो तुम्हाला समजा एखादा ऍडिशनल पॅराग्राफ लिहायचा आहे, से 10 बेनिफिट्स ऑफ प्लेइंग फुटबॉल, तर तुम्ही चॅट जीपीटी मध्ये जा, 10 बेनिफिट्स ऑफ प्लेइंग फुटबॉल विचारा, तो एक उत्तर देईल, ते कॉपी पेस्ट करा, इकडे आणून टाका. सो तुमची साईट अजून डेव्हलप करायची आहे, ब्लॉग बनवायचा आहे त्याच्यामध्ये, एव्हरीथिंग इज नाव ऑटोमॅटेड. वेबसाईट बनवण्याचा बिझनेस ऑलमोस्ट गेलाय. ओके. आता हे एका लेवलवर आलंय जिथे एक बिगिनर जो वेब डिझायनर असतो त्याचा जॉब गेलाय. आता अजून काही दिवसांनी आणखीन या टूलमध्ये डेव्हलपमेंट्स येतील, जिकडे तुम्हाला सांगायचंय की मला अशी फंक्शनॅलिटी पाहिजे, युजरने या एक असं बटन बनव, ज्या बटनावर क्लिक केलं तर युजरला हे 4 प्रश्न विचारले जातील, या 4चं उत्तर हे असेल तर हे विचार, हे असेल तर हे विचार, ते चॅटबॉट सारखे ते फीचर्स येतील. त्याच्यानंतर पर्सनलाइज वेब पेजेस येतील युजरसाठी. पर्सनलाइज व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत. ओके. सो समजा तुमच्या युजरने एक फॉर्म भरला, त्या फॉर्मवर त्याचं नाव लिहिलं सलील चौधरी आणि सबमिट केलं, तर पुढच्या पेजवर ऑटोमॅटिकली त्याच्यासाठी हॅलो सलील चौधरी, वेलकम टू अवर पेज, असं डायनामिक वेबसाईट ज्याला म्हणतात ते आलेलं असेल. असं पुढे भरपूर येणार. ही जस्ट सुरुवात आहे. ओके. गुड. नंबर 3 आपण बघितलं, 10 वेब. नंबर 4 कडे जाऊया. नंबर 4 गॅमा नावाचं टूल आहे. आय एम नॉट शुअर की मी हे तुम्हाला दाखवलंय की नाही, कदाचित दाखवलेलं असेल. पण परत एकदा दाखवतो. हे टूल मला खूप आवडलंय म्हणून मी दाखवतोय पुन्हा एकदा. या टूलचं नाव आहे गॅमा. GAMMA. ओके. गॅमा. तुम्हाला नाव दिसत असेल, लिहून घ्या पाहिजे असेल तर. आणि हे इथे त्याची साईट मी ऑलरेडी ओपन करून लॉग इन करून ठेवलेली आहे. हे पण आपल्याला वेब पेज बनवायला देतं आणि त्याच्या सोबत आपल्याला एक स्लाइड शो पण बनवता येतो, स्लाइड डेक पण बनवता येतो. आय थिंक मी मागच्या वेळेला वेबसाईटचा डेमो दिला होता. कुठल्या कोर्समध्ये दिला माहित नाही, कारण आमचे बरेचसे कोर्सेस चालू असतात. कुठेतरी मी हा शिकवले टूल. आय जस्ट डोंट रिमेंबर इट. ओके. चला, तर मग इकडे आपण आलोय gamma.app मध्ये. लॉग इन केलंय मी ऑलरेडी. फ्री लॉग इन आहे आणि न्यू विथ AI हा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर मी क्लिक केलं. इथे त्यांनी मला 2 ऑप्शन विचारले. टेक्स्ट टू डेक म्हणजे आपण टेक्स्ट टाकायचं आणि ते ऑटोमॅटिकली स्लाइड मध्ये कन्वर्ट होतं, किंवा गाइडेड मध्ये आपण एक ओळ लिहिली तरी तो आपल्याला पूर्ण प्रेझेंटेशन बनवून देईल. सो आपण एक गाइडेड मध्ये जाऊया. ओके. गाइडेड मध्ये आल्यानंतर त्याने मला आणखीन ऑप्शन विचारले, तुला काय पाहिजे, प्रेझेंटेशन बनवून पाहिजे, डॉक्युमेंट बनवून पाहिजे की वेब पेज बनवून पाहिजे. आता वेब पेज आपण एक ऑलरेडी बघितलंय, त्याच्यामुळे मी वेब पेज रिपीट करत नाहीये. सो लेट्स गो विथ प्रेझेंटेशन. सो मी इथे प्रेझेंटेशनला क्लिक केलं. आता त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की टॉपिक काय आहे प्रेझेंटेशनचा. ठीक आहे. सिलेक्ट टॉपिक इन एनी लँग्वेज म्हटलंय, ते ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट करून घेतात. पण मी आता इंग्लिश मध्ये लिहितो इथे. क्रिएट a sales pitch deck for football club. नाव देतो फॉर सली फुटबॉल क्लब इन मुंबई. ओके. एक बेसिक प्रॉम्प्ट दिलाय की एक फुटबॉल क्लब आहे, त्या फुटबॉल क्लबला कसं विकायचं लोकांना, त्याच्यासाठी मला एक पिच डेक बनवून दे, प्रेझेंटेशन बनवून दे. एंटर केलं. नाउ इट विल स्टार्ट थिंकिंग. आणि ते एक पूर्ण स्लाइड शो बनवल्याशिवाय थांबणारच नाही. ओके. त्यांनी मला पॉइंट्स दिले पहिल्यांदा. हे बघा, हे पॉइंट्स आहेत स्लाइडचे. क्लब हिस्ट्री, पहिल्या स्लाइडवर क्लबची हिस्ट्री, दुसऱ्या स्लाइडवर करंट टीम, तिसऱ्या स्लाइडवर न्यू ओनरशिप अँड मॅनेजमेंट, चौथ्यावर प्लॅन फॉर फ्युचर स्टेडियम डेव्हलपमेंट, स्पॉन्सरशिप अँड पार्टनरशिप ऑपॉर्च्युनिटीज, कम्युनिटी आउटरीच, कॉल टू ऍक्शन. एक सिंपल स्टँडर्ड टेम्पलेट त्यांनी मला दिली. तुम्हाला नसेल आवडली तर तुम्ही ट्राय अगेन वर क्लिक करा, नवे पॉइंट्स येतील. बट आय विल गो विथ दिस. कंटिन्यू वर क्लिक केलं आणि हे आता आपली स्लाइड बनायला सुरू झाली. एक थीम सिलेक्ट करायची आहे.
त्यांनी बऱ्याचशा थीम दिल्यात. ही माझी फेवरेट आहे, ॲटमॉस्फिअर, ही मी निवडतो. आणि कंटिन्यूवर क्लिक करतो. ओके, आता AI ने हा माझं प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली बघा. पहिली स्लाइड आली आहे. बनते पहिली स्लाइड लाईव्ह आपल्या समोर. लोगो वगैरे सगळं ऍड केलंय. ती जागा गाळलेल्या जागा आहेत, त्यांची इमेज काढायची, आपली इमेज टाकायची. ओके, पहिल्या स्लाइडवर हे होतं, इंट्रोडक्शन होतं. दुसऱ्या स्लाइडवर टीम बद्दल आलंय. ओके, तिसरी स्लाइड द टीम टुडे. आय थिंक दुसरीच आहे. Okay, now we are at third, ownership and management. सो एक साचा आपल्याला मिळालाय, डिझाईन मिळालंय. आपल्याला फक्त नाव बदलायचे किंवा थोडंफार कॉस्मेटिक चेंजेस ज्याला म्हणतात ते करायचे. हाऊ इज इट? कसं वाटलंय टूल? अजून काम करतंय? अजून 3 स्लाइड बनवेल, तोपर्यंत मी फीडबॅक घेतो तुमचा. टाइमलाईन बनवली बघा. द फ्युचर ऑफ SLLFC. त्याचे फ्युचर मध्ये आपण काय काय करणार आहोत ते टाइमलाईन वर बनवलंय. टूल आवडला असेल तर 4 टाइप करा. काही क्वेश्चन्स असतील तर ते मला विचारा. माझे हात फ्री आहेत बघा. हे सगळं टायपिंग ऑटोमॅटिकली होत आहे. टायटल स्पॉन्सर, बेवरेज स्पॉन्सर, किट स्पॉन्सर, स्पॉन्सरच्या ऑपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिक जनरेट झाल्यात बघा. अमेझिंग टूल, एकदम ब्युटिफुल स्लाइड्स. हे सगळ्या स्लाइड बनवायला काही तास जायचे. जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये काम करायचो, मला एवढे प्रेझेंटेशन बनवावे लागायचे आणि मला असं वाटायचं की मी एवढे दिवस प्रेझेंटेशनच बनवते नुसते. दिवस जायचे त्याच्यामध्ये. 50-50 स्लाइडचे डेक बनवायचो. आता वाटतं की हे असतं AI टूल तर मी माझं काम महिन्याभरचं काम 5 दिवसात संपलं असतं. Type 4 if you like it. जनरली याच्या इमेजेस आहेत, AI जनरेटेड इमेजेसवर कॉपीराइट नाही येत आहे आणि त्याचे काही रूल्स नाही आहेत. आणि सगळं नवं आहे, त्याच्यामुळे AIच्या कॉपीराइट बद्दल बोलणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. नोबडी नोज की काय रूल्स असणार आहेत त्याचे. ओके, बघा या पूर्ण स्लाइड्स आपल्याला इकडे रेडी मिळालेल्या आहेत. त्याला तुम्ही प्रेझेंटेशन मोड मध्ये पण बघू शकता. थीम चेंज करायचे तर करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही क्लिक करून काय चेंजेस करायचे असतील तर चेंज पण करू शकता. त्याच्यामध्ये थीम्स दिल्यात, तुम्ही वेगवेगळ्या थीम ट्राय करू शकता. आणि जसं मी म्हटले की हे टूल जे आहे ते लार्जली लोक कंटेंट जनरेट करायसाठी वापरतात आणि मग नंतर डिझाईन स्वतःच ऍड करतात त्याच्यात. आणि एव्हरीथिंग इज एडिटेबल. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्याची थीम, फॉन्ट, कलर सगळं चेंज करू शकता. त्याच्यामुळे कधी 2 माणसांनी बनवलेली साईट सेम नसणार. स्ट्रक्चर, ओरिजिनल स्ट्रक्चर सेम मिळणार तुम्हाला, पण तुम्हाला खूप चेंजेस याच्यात करायचा ऑप्शन आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल, एव्हरीथिंग इज ऑनलाईन. काही डाउनलोड करण्याची वगैरे गरज नाही आहे. हे झालं टूल नंबर 4. आता आपण जाऊया टूल नंबर 5 कडे. हे मी टूल्स जे सांगतोय जस्ट एक्सपेरिमेंट, ट्राय आउट करून बघा. फ्री ऑफ कॉस्ट आहेत, काय पैसे नाही जाणार आहेत. 5वं टूल मस्त आहे, मला खूप आवडतं. सिम्पल आहे पण आय जस्ट लव्ह दॅट टूल. ते आहे गुगलचं ऑटो ड्रॉ. ऑटोमॅटिकली ड्रॉइंग काढून देतं ते. आपल्या मनात जे आहे त्याचं ड्रॉइंग आपण काढून घ्यायचं. ओके, सिम्पल आहे, फार जास्त ऍडव्हान्स नाही आहे, बट इट इज लवली टूल. आणि ते मी इकडे ओपन करतोय. त्याचं नाव आहे autodraw.com. आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जाऊया. autodraw.com. ओके, autodraw.com. autodraw.com मध्ये तुम्ही गेलात तर तिकडे आपण जाऊन एक मस्तपैकी व्हाईट कॅनव्हास दिसतो आपल्याला. ओके,
आणि बेसिक जे इमेज एडिटिंगचे जे टूल्स आहेत फार जास्त कॉम्प्लेक्स नाही, बेसिक आहेत, हे दिसतात. आता या टूलची खरी AI कपॅसिटी बघा कशी भारी आहे. हे ऑटो ड्रॉचं फीचर आहे पहिलंच. त्याच्यावर मी क्लिक करतो, एक पेन मिळतो आपल्याला आणि त्या पेनने आपण ड्रॉ करू शकतो काहीतरी. ओके, से फॉर एक्झाम्पल मी हे ड्रॉ करतोय, एक सर्कल काढलं, त्यानंतर त्या सर्कलच्या बाजूला रेषा काढल्या, ठीक आहे. मी एक सूर्य काढण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे वरती बघा मला रेकमेंडेशन आले की तुला नेमकं काय काढायचं होतं आणि सूर्य दिसला बघा. मी त्याच्यावर क्लिक केलं, आता माझी इमेज ऑटोमॅटिकली ड्रॉ झाली. मी इंडिकेट केलं की मला हे काढायचंय आणि ते काढून मिळालं. ते समजा मला असा सूर्य नाही पाहिजे तर मला दुसरा ऑप्शन पण मिळालाय. ओके, किंवा रिलेव्हंट इमेजेस पण मिळाल्यात. ओके, मी हा सूर्य हा वाला निवडला सूर्य. ओके, त्याच्यानंतर मी सांगितलं की मला नुसता सूर्य नाही पाहिजे, मला डोंगर पण काढायचे. ओके, जसं मी काढलं डोंगर, इथे रेकमेंडेशन आले बघा वरती, मग मी त्याला डोंगरला क्लिक केलं तर हे डोंगर आले. ओके, यू कॅन सिम्पली सिलेक्ट दॅट, द इमेज आणि यू कॅन मूव्ह इट जिकडे पण पाहिजे तिकडे. ओके, सो मी आता डोंगर काढले, सूर्य काढला, अजून काहीतरी काढूया. समजा मला एक झाड काढायचं आहे, सो मी ते झाड काढण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि त्याला अंदाज आलाय की मी काय काढतोय आणि त्याने मला झाडाचे ऑप्शन दिले. सो दिस इज हाऊ आय कम्प्लीट माय इमेजेस. ठीक आहे, फन टूल आहे, मुलांना शिकवायसाठी चांगलं आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक गोष्टी दाखवल्या, अजून बऱ्यापैकी या टूलमध्ये फीचर्स आहेत. उदाहरणार्थ कलरिंग फीचर आहे. समजा मला हा जो डोंगर आहे त्या डोंगराला कलर द्यायचा आहे. ओके, सो आय जस्ट सिम्पली सिलेक्ट से हा थोडा ऑरेंजिश कलर मी सिलेक्ट केला. ओके, हा जो सूर्य आहे त्या सूर्याला मला कलर द्यायचा आहे, त्याला मी हा येलो कलर सिलेक्ट केला. आणि जे झाड आहे त्या झाडाला मी से ग्रीन कलर सिलेक्ट केला. ओके, सो यू कॅन मेक इट रिअली कलरफुल फन. तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांना पण आवडेल खेळायला याच्याबरोबर. आणि क्विकली काय तुम्हाला डेटा प्रेझेंट करायचा असेल, काही कॉम्प्लेक्स गोष्टी सोप्या करून दाखवायच्या असतील तर तुम्ही ते क्विकली ड्रॉइंग काढा, त्याचं ऑटोमॅटिक रूपांतर होईल, त्याला डाउनलोड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करा. ओके, सो असं तुम्हाला याच्यामध्ये एक सिम्पल टूल आहे, याच्यामध्ये बरंच काय काय मिळेल. आय विल ड्रॉ वन मोर. ऑटो ड्रॉ मध्ये गेलो, कोणीतरी म्हटलं चेहरा काढा, सो म्हणून मी चेहरा काढून बघतोय. 2 डोळे काढले, एक नाक काढलं आणि एक आपण फेस काढला. ओके, बघा याला चेहरा इथे दिसला, स्माइली फेस आणलाय बघा यांनी, आणि त्या व्यतिरिक्त इतर गोष्टी पण आणल्यात. ठीक आहे, सो तुम्ही हे कदाचित एक्सपेक्ट करू शकता की हे काढण्याचा प्रयत्न करतोय. बरेचसे टूल्स आहेत बघा इथे त्यांनी दिलेले आहेत. सो स्टँडर्ड ड्रॉइंग्स आहेत, बऱ्याच वेळेला कम्युनिकेट करण्यासाठी जसं स्माइलीज असतात स्टँडर्ड असतात तशा प्रकारे हे तुम्हाला वापरतात. सो आय सिलेक्ट फेस, तर ते ऑटोमॅटिकली फेसचं ड्रॉइंग. ओके, सो थोडंसं फन एलिमेंट आहे, मजा येते करायला. खूप जुनं टूल आहे, आता त्याच्यावर डेव्हलपमेंट आहे की नाही मला माहिती नाही. सगळं सिलेक्ट करा, शेवटी डिलीटचं बटन आहे, तुम्ही त्याला नको पाहिजे असेल तर डिलीट पण करू शकता. ओके, देन नुसतं नॉर्मल ड्रॉइंग पण आहे, जर तुम्हाला ऑटोमॅटिक नाही पाहिजे असेल तर इथे नॉर्मल ड्रॉइंग फीचर पण आहे. आणि ऑटोमॅटिक ड्रॉइंग मध्ये तुम्ही जे पण काढाल ते ऑटोमॅटिक होईल. ओके, समजा मी हे वेव्स काढल्या तर त्याचं इथे ऑटोमॅटिक मला ऑप्शन मिळाला. हा बघा वेव्हचा ऑप्शन मिळाला, मी इथे वेव्ह काढली. ओके, अजून एक वेव्ह काढली. आता यावेळेला ही वेव्ह फॉर्म वापरली, असे वेगवेगळे फॉर्म्स तुम्ही वापरून एक इमेज तयार करू शकता. हे हुबेहूब चित्र काढण्यासाठी नाहीये टूल, तुमचं कम्युनिकेशन सिम्प्लिफाईड करण्यासाठीच हे टूल आहे. ओके, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की जेवढं तुम्ही मशीनला शिकवणार तेवढं ते मशीन चांगलं शिकणार. आता हे ऑटो ड्रॉ टूल म्हणजे काय माहितीये, गुगलच्या AI ला शिकवण्यासाठी ते आपली मदत घेत आहेत. जेवढं तुम्ही हे वापरणार, त्यांचं AI टूल शिकणार की हा शेप म्हणजे माणसाला हे म्हणायचंय,
हे लर्निंग चालू आहे AI टूलचं. ओके, आपल्याला त्यात एक त्यांनी फ्री टूल दिलंय, थोडंसं टाइमपास होईल, थोडंसं युजफुल आहे, पण ऍक्च्युअली गुगल इज ट्रेनिंग इट्स AI मशीन ह्युमनच्या मदतीने. ओके, म्हणून मी तुम्हाला हे ऑटो ड्रॉ टूल दाखवलं. हाऊ डू यू लाईक इट? आवडलं तर नंबर 5 टाईप करा. ओके, 5 टूल झालेत. गिव्ह मी क्विक फीडबॅक. आतापर्यंतचं सेशन कसं चाललंय? मजेशीर आहे का? युजफुल आहे का? वेगळं काहीतरी मिळतंय का तुम्हाला बघायला? फ्युचर स्मार्ट बनताय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ग्रेट. थँक्यू, थँक्यू. चला, आता हे टूल आपण बाय बाय करूया आणि जाऊया पुढच्या टूलकडे. दॅट टूल इज VPic. हे थोडंसं ऍडव्हान्स आहे. तुम्हाला पहिल्यांदा त्याचं नाव दाखवतो. इमेज जनरेटिंग टूल आहे. जसं आता आपण स्लाइड जनरेट केल्या, वेबसाईट जनरेट केली, तसं इमेजेस जनरेट करू शकतो आपण. मागच्या एपिसोडमध्ये पण एक इमेज जनरेटिंग टूल बघितलेलं. आता मी वेगळं टूल दाखवणार तुम्हाला. ओके, VPic. VPic नावाचं टूल आहे. तिकडे आपण चालू आहे. vpic.com/AI असं त्याचं पूर्ण नाव देतो तुम्हाला, म्हणजे कन्फ्युज होणार नाही तुम्ही. ठीक आहे, vpic.com/AI. तुम्ही नुसतं vpic.com वर गेलात तर त्यांची ती जुनी साईट दिसेल, ज्याच्यात AI नाहीये. /AI केलं तर AI दिसेल. ओके, सो वी आर हिअर VPic. आणि ही मी एक इमेज जनरेट केली होती AI मध्ये. जेव्हा तुम्ही आता इमेज जनरेटर आहे, याला वेळ लागतो जनरेट करायला, म्हणून मी ऑलरेडी एक जनरेट करून ठेवली होती. मी काय इनपुट दिलं? बॉय प्लेइंग ऑन मार्स. ओके, अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कदाचित फोटो त्याचा कधीच मिळणार नाही. ही इमॅजिनरी गोष्ट आहे ना, आणि म्हणून त्याचे इमेज क्रिएट करणं डिफिकल्ट होतं. ते AI ने आपल्यासाठी सोपं केलेलं आहे. आणि मी इथे लिहिलं बॉय प्लेइंग ऑन मार्स. फक्त 4 शब्दांचा प्रॉम्प्ट होता. त्यांनी मला 4 उत्तरं दिली त्याची. हे बघा, हा पहिला ऑप्शन दिला, दुसरा हा दिला, तिसरा हा दिला आणि चौथा हा दिला. ओके, सो बॉय प्लेइंग ऑन मार्स असं मी सिंपल प्रॉम्प्ट दिला होता. आता मी याच प्रॉम्प्टला आणखीन थोडं वेगळ्या प्रकारे सांगतो. बॉय प्लेइंग क्रिकेट ऑन मार्स. सिंपल एक शब्द ऍड केला. याला थोडासा वेळ लागतो, म्हणून मी जास्त अजून ऍड करत नाहीये. ओके, आर्ट टाईप पण त्यांनी विचारलं, फोटो टाईप पाहिजे, डिजिटल आर्ट, पेंटिंग, 3D. सो मी आता इथे डिजिटल आर्ट घेतली होती, आता मी पेंटिंग घेतो. ओके, आणि जनरेट न्यू इमेज वर क्लिक करतो. आता ही इमेज जनरेट व्हायला सुरू झालेली आहे. एका दिवसात तुम्ही 3 करू शकता प्रॉम्प्ट फ्री मध्ये. उदाहरणार्थ इथे बघा 4 आउट ऑफ 12 झालंय. मी पहिले 4 करून तुम्हाला दाखवलेले, बाकी 4 आत्ता होत आहेत आणि अजून 4 मी करू शकतो. आणि लुक ॲट द इमेजेस. पहिली ही आली, बॉय प्लेइंग क्रिकेट ऑन मार्स. नंबर 2 इमेज ही आली. ओके, नंबर 3 इमेज ही आली आणि नंबर 4 इमेज ही आली. हे सगळे इमॅजिनरी आहेत. या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी तुम्ही जनरेट करू शकता, क्रिएट करू शकता. दिस इज द टूल कॉल्ड ॲज VPic.AI. जसं मी तुम्हाला इमेजेस दाखवलं, यांचे एक AI स्लाइड मेकर पण आलेला आहे. जसं आता आपण बघितलं गॅमामध्ये स्लाइड जनरेट करून, तसं यांचं पण स्लाइड जनरेशनचं टूल. आता मी ते दाखवत नाही, कारण आता तुम्ही स्मार्ट झालेला आहात, पिक्चर स्मार्ट. सो यू जस्ट यूज द टूल, ट्राय आउट युअरसेल्फ. ओके, नंबर 6 VPic इमेज जनरेशन टूल आहे. याच्यात तुम्ही टेक्स्ट टाकायचं, कुठली इमेज तुम्हाला पाहिजे, आणि त्याच्या इमेजेसचे 4 ऑप्शन्स आपल्याला मिळतात. खाली डाउनलोड बटन आहे, तुम्ही डाउनलोड पण करू शकता, आणि इथे VPic एडिटर आहे, त्याच्यात तुम्ही एडिटिंग पण करू शकता. ग्रेट, थँक्यू शुभांगी मॅडम फॉर युअर कमेंट. आय रिली अप्रिशिएट इट. शुभांगी मॅडमने लिहिले इथे, सर यू आर मेकिंग अ स्मार्ट, थँक्यू फॉर युअर इनिशिएटिव्ह. ग्रेट.
आवडला असेल टूल तर याचा नंबर काय होता बरं? 5 होता की 6 होता. 6 टाइप करा अँड इफ यू हॅव एनी क्वेशन्स प्लीज आस्क मी. सो सोशल मीडियासाठी इमेजेस क्रिएट करणं बिकम्स रिअली इझी. फार जास्त शोधाशोध करायला लागत नाही. कॉपीराइटचे इश्यूज येत नाहीत. नवीन काहीतरी पब्लिश करायला मिळतं तुम्हाला. मुव्हिंग इमेजेसला व्हिडिओज म्हणतात किंवा ॲनिमेटेड म्हणतात. ते याच्यामध्ये नाहीये. याच्यात या स्टॅटिक इमेजेस. एक मूव्हिंगसाठी मी एक टूल शिकवलेलं आहे आधीच, Eli.io नावाचं. ते व्हिडिओसाठी आहे. Eli.io हे चांगलं आहे व्हिडिओ टूल. अजून 1-2 आहेत व्हिडिओ टूल्स मी वापरले ते. डिस्क्रिप्शन म्हणून डिस्क्रिप्शन नाही काय त्याचं नाव, डिस्क्रिप्ट नावाचं एक टूल आहे. अमेझिंग टूल आहे. ते वापरू शकता तुम्ही. ह्या हे जे इमेज जनरेटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रॉम्प्ट टाकणार त्याच्यानुसार एखादी इमेज जनरेट केली जाईल. तुमचे प्रॉम्प्ट्स जसे असतील तसे. आता मी इमॅजिनरी प्रॉम्प्ट टाकला म्हणून इमॅजिनरी आला. ओके. त्या दिवशी मी फेसबुकवर एक पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये हॉलिवूडचा एक ऍक्टर आहे रॉक नावाचा, तुम्हाला माहिती असेल कदाचित. तो हिंदू झालाय आणि तो हिंदू पद्धतीने पूजा करतोय. अशा प्रकारचे त्याचे फोटो व्हायरल झाले आणि ते AI जनरेटेड होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जनरेट केले. पण ते एकदम हुबेहूब खरे वाटतात. ओके, ट्राय इट आउट. फ्री आहे टूल. एक्सपेरिमेंट करा, शिका त्याच्यामधून काय काय पॉसिबिलिटी. मला इमेज जनरेशनसाठी एवढं लागत नाही, त्याच्यामुळे मी यातल्या ऍडव्हान्स गोष्टी बघितलेल्या नाहीये. जसजशी मला गरज लागते मी बघत जातो. ओके, गुड. नंबर 7 फार महत्वाचे कामाची टूल आहे. सो लेट मी गो देअर. ओके, आय गो टू न्यू स्लाइड. ब्रँड मार्क नावाची ही नवीन साइट जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे ब्रँड मार्क. ठीक आहे. या ब्रँड मार्क मध्ये आपल्याला लोगो बनवता येतो. ब्रँड आपला डिझाईन करता येतो. इथे मी ब्रँड मार्क मध्ये आलोय. brandmark.io या साईटवर आलोय आणि या साईटवर जाऊया आणि क्रिएट माय लोगो बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करूया. लोगो डिझायनिंग बिकम्स रिअली इझी. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला आपलं ब्रँडचं नाव सांगायचं आहे, स्लोगन सांगायचं आहे. सो लेट अस से आय विल सिलेक्ट सलील फुटबॉल क्लब. ठीक. स्लोगन त्याच्यासाठी ऑप्शनल आहे, लिहिलंच पाहिजे असं नाही, पण मी एक लिहितो. एक्सपिरियन्स द मॅजिक ऑफ फुटबॉल. ओके, हे एक मी स्टँडर्ड, सॉरी फॉर द स्पेलिंग मिस्टेक. ओके, आणि नेक्स्ट वर क्लिक केलं. मग त्यांनी सांगितलं की काही कीवर्ड आयडिया दे की लोगो मध्ये तुला काय पाहिजे. ओके, समजा लोगो मध्ये मला बॉय दाखवायचा आहे, गर्ल पण दाखवायचे कारण दोघांसाठी फुटबॉल क्लब आहे हा. त्याच्यानंतर मला नेट दाखवायचं आहे फुटबॉलचं किंवा गोल पोस्ट दाखवायचे. सो आय राईट गोल. असे मी 3 कीवर्ड्स दिले जे मला दाखवायचे त्या लोगो मध्ये. नेक्स्ट केलं. मग मला कलर स्कीम शोधायला सांगितली. यांनी काही दिल्यात कलर स्कीम्स. लेट मी सी. से फॉर एक्झाम्पल मला ग्रीन कलरचा लोगो पाहिजे, सो मी ते ग्रीन निवडला. तुम्ही एक कलर स्कीम कॉम्बिनेशन वाली पण निवडू शकता. मी ग्रीन निवडली आता पुरता. नेक्स्ट केला आणि आता याने 3 इनपुट्स घेतले आणि नवे लोगो जनरेट करायला सुरुवात केलेली आहे. ओके, पहिलं मी सांगितलं बिझनेस काय आहे, स्लोगन काय आहे, नंतर सांगितलं की मला काय कीवर्ड्स पाहिजे त्याच्यामध्ये आणि कलर थीम दिले. ओके, नाव लुक ॲट दिस वंडरफुल लोगो. हा बघा, सलील फुटबॉल मध्ये फुटबॉल कसं लिहिलंय बघा. त्यातला हा जो दुसरा ओ जो आहे इट शोज जेंडर इक्वॅलिटी की दोन्ही जेंडर साठी हे आहे. अमेझिंग लोगो, आय जस्ट लव्ह दिस. ओके, फुटबॉल क्लब.
त्याच्यानंतर नेक्स्ट इज दिस सलील फुटबॉल क्लब एक्सपिरियन्स द मॅजिक ऑफ फुटबॉल. थर्ड वन इज दिस. हा एकदमच घाणेरडा आहे, वाचता पण येत नाही. नेक्स्ट इज सलील फुटबॉल क्लब हा वाला आहे. नेक्स्ट इज दिस. तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत जा, हे नवीन नवीन ऑप्शन देत जाईल. ओके, सगळेच काही चांगले असतील असं नाही, बट यू गेट अ वर्किंग लोगो आणि त्याच्यामध्ये एडिटिंग तुम्हाला परत करताच येते, चेंजेस करता येतात. यू गेट सम आयडियाज. ओके, सो काही आयडियाज पण याच्यामध्ये मिळत आहेत आपल्याला. लोगो कसा असला पाहिजे त्याच्या. यू गेट सम रिअली गुड क्रिएटिव्ह लोगोज. ठीक आहे, एखादा लोगो आवडला तर तो तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, सो लोगो डिझाईन फ्री आहे, डाउनलोड करायसाठी यू हॅव टू परचेस. तर तुम्ही एडिट पण करू शकता किंवा आयडियाज पुन्हा नव्याने जनरेट करू शकता. सो दिस इज हाऊ यू जनरेट बिझनेस लोगोज. ओके, नवीन एक आणखीन बनवून बघूया क्विकली. लेट्स नॉट वेस्ट मच टाइम. से नेटबेट experience the magic of education. Next, याच्यामध्ये मी लिहिलं बुक्स दाखव, एज्युकेशन दाखव, पेन दाखव. नेक्स्ट केला, कलर थीम सिलेक्ट केली, यावेळेला मी डार्क थीम सिलेक्ट केली. नेक्स्ट केला आणि आता हे नेटबेटचं लोगो जनरेट करून देतील मला. Okay, look at the first one, the second one, the third one, fourth one, fifth one, sixth one. Some of them are really neat and good, nice. Netflix सारखा वाटतं हा लोगो. You get some really good logos ज्याच्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे. म्हणजे यांना पैसे द्या, पण बाकी कुठल्या लोगो डिझायनरच्या मागे जायची गरज नाही. Some simple designs quickly generated. ओके, टूल नंबर काय होतंय आपलं? 7वं होतं आय गेस. येस, 7वं होतं. कसं वाटलं ते मला सांगा. ट्राय करून बघा, लोगो जनरेट करा तुम्ही स्वतः. गिव्ह मी क्विक फीडबॅक. टाइप 7 or your feedback. ओके, कोणीतरी 8 लिहिलंय. 8वं टूल मी अजून घेतलंच नाहीये. 8वं टूल पण मला आठवत नाही घेतलं की नाही, कारण मी शिकवलंय कुठेतरी डेफिनेटली. ओके, गुड. सो लेट्स गो टू टूल नंबर 8 आणि त्याचं नाव पहिल्यांदा इथे तुम्हाला लिहून देतो. त्याचं नाव आहे Flair.ai. FLAIR Flair.ai. ठीक आहे, हा Flair.ai ब्रँडिंग काय म्हणतात त्याला, प्रॉडक्ट इमेजेस आपल्याला जनरेट करायला मदत करतो आणि अमेझिंग काम करतो हा Flair.ai. सो विल गो हिअर. Flair.ai मध्ये मी पहिल्यापासून सुरुवात करतो. काही प्रोजेक्ट्स मी असेच एक्झाम्पल म्हणून बनवलेले आहे. सो लेट मी गो बॅक टू Flair.ai. Flair.ai. ठीक आहे, तुमचे जे प्रॉडक्ट इमेजेस असतील त्यांना असंच सोशल मीडियावर पोस्ट करू नका, तर त्यांना एक चांगला प्रोफेशनल इमेज बनवून पोस्ट करा. आणि ते कसं करायचं ते आपल्याला इथे दिसेल. द AI डिझाईन टूल फॉर ब्रँडेड कंटेंट. ओके, सो लेट्स क्लिक ऑन क्रिएट. हा एडिटर ओपन होईल. लॉग इन करा. मी लॉग इन करून ठेवलं होतं, याला कसं गेलं लॉग इन काय माहिती नाही. ओके, सो आता मी इथे लॉग इन केलं.
लेट्स क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्टवर मी क्लिक करतो आणि इथे तुम्हाला सुरुवात करायची अपलोड प्रॉडक्ट फोटोमधून. तुमच्या प्रॉडक्टचा एक फोटो काढा. ते प्रॉडक्टचा फोटो अपलोड करा. कुठलेही प्रॉडक्ट असेल, पेन असेल, शूज असतील, कपडे असतील, बॅग्स असतील, एनिथिंग. ओके, जे पण तुम्हाला ज्याची ऍड करायचे ते. इथे त्यांनी काही रॅन्डम सिलेक्ट करण्यासाठी रॅन्डमली दिलेले आहेत. सो लेट सिलेक्ट वन. ही मी मगाशी समजा ही फेस वॉश आहे. हा फेस वॉश मी घेतला किंवा एखादी क्रीम आहे, ती क्रीम मी घेतली आणि त्याच्या सोबत आपल्याला आणखीन काही एलिमेंट्स ऍड करता येतात. उदाहरणार्थ इथे तुम्ही एलिमेंट्स मध्ये गेलात तर प्लॅटफॉर्म की ते कशावर ठेवलेलं आहे प्रॉडक्ट, तर त्याचं तुम्ही प्लॅटफॉर्म निवडू शकता. त्याच्यानंतर त्याच्या आसपास प्रॉडक्टच्या आसपास काय दाखवायचं. आता सेन्सी फेस क्रीम आहे. बरेचसे फ्लॉवर्स, कारण फ्लॉवर्स आर असोसिएटेड विथ नाईस स्किन. ओके, सो मी ते रोज सिलेक्ट केलं. आता ही काळी इमेज दिसते बघा, पण घाबरू नका तुम्ही. आय जस्ट सिलेक्ट वन रोज हिअर. त्याच्यानंतर पुन्हा मी एलिमेंट्स मध्ये जाईन आणि आय विल सिलेक्ट सम अदर फ्लॉवर ऑल्सो. 2 फुलं इथे सिलेक्ट केली. एक या कोपऱ्यात आणलं, एक या कोपऱ्यात आणलं, एक वरती नेलं, एक खाली आणलं. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट्स गो टू एलिमेंट्स अगेन. फ्लॉवर्स झालेत माझे. त्याच्यानंतर प्लांट्स पण आहेत, फ्रुट्स पण आहेत, फूड अँड ड्रिंक्स पण आहे. बाकी पण तुम्ही एलिमेंट थोडं एक्सपेरिमेंट करू शकता. ओके, बट आय विल गो विथ समथिंग एल्स. जस्ट अ मिनिट. काय बरं घेऊया इथे. तुम्ही अपलोड पण करू शकता एलिमेंट. बरं ठीक आहे, सध्या 2च घेतो फ्लॉवर्स. 2 घेतले. त्याच्यानंतर जनरेट बटन दिसते आपल्याला. इथे जनरेट वर गेलो मी. ओके, आणि इथे आपण जे निवडलंय त्याच्यानुसार आपल्याला इकडे लिहून मिळालं बघा. ट्यूब बॉटल ऑन टॉप ऑफ नॅचरल हिल विथ रोज अँड फ्लॉवर. कारण मी एक रोज एक फ्लॉवर टाकलं. इन फ्रंट ऑफ माउंटेन्स अँड क्लाउडी स्काईज इन द बॅकग्राऊंड. हे मी सांगितलं नाही, त्यांनीच विचार करून सजेस्ट केलं. मी म्हटलं चला ठीक आहे, माउंटन्स च्या बॅकग्राऊंड मध्ये मला या प्रॉडक्टची इमेज दाखव असं म्हटलं आणि मी जनरेट बटनावर क्लिक केलं. ओके, आणि चॅट बॉक्स काढून टाकतो आणि हा आता तुम्हाला इमेज जनरेट होताना दिसेल. इथे पर्सेंटेज दिसत आहेत बघा. 83, 84, 85. आणि आता आपल्याला जो प्रॉम्प्ट दिलेला आणि जी ऍक्च्युअल इमेज दिलेली ती मिळाली बघा. मागे बॅकग्राऊंड दिसते माउंटेन्सचं. एक रोज आलं, एक नॉर्मल फ्लॉवर आलं आणि हा आपलं प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेट झालं. सो जिथे आपलं एक सिम्पल बोरिंग प्रोडक्ट आपण पोस्ट करत होतो सोशल मीडियावर, तिकडे आता तुम्हाला एक वेगळं युनिक काहीतरी करता येईल. बरं, हे एवढंच नाही आहे. तुम्हाला हे जे जनरेट मध्ये आपण गेलो ना, तिकडे टेम्पलेट्स त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यासोबत एडिटर पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली एडिट करून सांगू शकता की काय पाहिजे. टॉप ऑफ अ नॅचरल हिल पाहिजे की सर्क्युलर प्लॅटफॉर्म, मार्बल प्लॅटफॉर्म, बीच प्लॅटफॉर्म, ग्लास प्लॅटफॉर्म. सो कशावर ते प्रोडक्ट ठेवलेलं आहे ते तुम्ही सांगू शकता बघा. इथे खूप सारं दिलेलं आहे. ओके, आय विल सिलेक्ट से प्लेट. ओके, त्याच्यानंतर रोज आणि फ्लॉवर काढून त्याच्या जागी समजा मला अजून काहीतरी वेगळं पाहिजे, से फॅब्रिक. ओके, ते पण काढून टाकलं मी. नंतर माउंटेन्सच्या ऐवजी समजा मला पाहिजे सनसेट. ठीक आहे, हे सगळं सांगितलं. हे जे मी 2 इमेजेस दिलेल्या रोजच्या वगैरे त्या काढून टाकल्या. पुन्हा एडिटर मध्ये आलो. सनसेट, प्लेट हे निवडले ऑप्शन आणि पुन्हा एकदा जनरेट केलं. ओके, आता हे फ्लॉवर्स होते ते सगळे मी काढून टाकले. नाउ लेट अस सी हाऊ इट वर्क्स. हे बघा, एक अमेझिंग इमेज आपल्याला इकडे मिळाली आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सनसेट आहे आणि एक बॅकग्राऊंड आपल्याला मिळालेलं आहे. जेवढ्या इमेजेस आहेत तुम्ही इकडेच ठेवून देऊ शकता. नंतर त्या डाउनलोड करून घेता येतील. असं तुम्ही जनरेट करत चला वेगवेगळे टाईप्सचे. आय विल अगेन गो टू जनरेट. त्याच्यानंतर पुन्हा एडिटर मध्ये गेलो. यायला मी म्हटलं प्लेटवर नकोय मला, किचन काउंटरवर दे. ठीक आहे, मी किचन काउंटर सिलेक्ट केलं. सनसेट नको, बॅकग्राऊंड मध्ये मला ओशन पाहिजे, ब्ल्यू स्काय आणि ओशन दिसलं पाहिजे. असं सिलेक्ट केलं. पुन्हा जनरेट बटनावर क्लिक केलं. सो 3 इमेजेस आपल्याला मिळाल्या बघा. ही तिसरी मी आता जनरेट करतोय. काही प्रोडक्ट्स असतील तुमचे ते घेऊन या, इथे अपडेट करा.
त्याच्या 8-10 व्हेरिएशन बनवा आणि ज्याचं प्रॉडक्ट आहे त्याला ते डिझाईन्स विका. कारण ॲक्चुअल फोटोशूट करायला या सगळ्या डिझाईन्सचे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे एका फोटोचे 7,000 8,000 ₹8,000 एका फोटोचे घेतले जातात. कारण आम्ही Amazonसाठी मी करायचो. अ, जेव्हा Amazonवर मी प्रॉडक्ट सेल करायचो किंवा लोकांना हेल्प करायचो, त्यावेळेला मला खूप जण विचारायचे आणि माझ्याकडे एक प्रोफेशनल फोटोग्राफर होता, जो हे मला करून द्यायचा प्रॉडक्ट फोटोग्राफी आणि तो 7,000-8,000 कमीत कमी मला चार्ज करायचा. जरी मी त्याला रेग्युलर बिझनेस देत होतो तरी सुद्धा. आणि नवख्या माणसांकडून तर तो 10,000-12,000 घ्यायचा. सो इट इज एक्सपेन्सिव्ह आणि आता ते फ्री झालेलं आहे. ओके, हा बघा इथे आपल्याला तिसरी इमेज मिळालेली आहे. किचन टॉप आलेला आहे. मागे बॅकग्राऊंडमध्ये ब्लू ओशन आणि स्काय आलेलं आहे. ओके. सो ह्या सगळ्या इमेजेस तुमच्या झालेल्या आहेत इकडे. त्या सगळ्या सिलेक्ट करू शकता तुम्ही एकत्र आणि सिलेक्ट केल्यानंतर अरेंज इन ग्रिड नावाचा ऑप्शन दिसतोय बघा. सो मी याला अरेंज इन ग्रिड केलं तर या छानपैकी एका खालोखाल एक लागल्या. आता डाउनलोड करा, सोशल मीडियावर शेअर करा, तुमच्या क्लायंट बरोबर शेअर करा. जस्ट यूज इट. ओके. सो दिस इज टूल नंबर 8. Flair.ai अमेझिंग टूल आहे. दिस इज द पॉवर ऑफ AI. इट स्टार्ट थिंकिंग फॉर यू. ओके, अँड स्टार्ट क्रिएटिंग फॉर यू. म्हणजे व्यासांनी जर सांगितलं असतं AI टूलला, चॅट जीपीटीला की मला एक असं महाकाव्य बनवून दे, त्याच्यामध्ये हे सगळे कॅरेक्टर्स आहेत, हे सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, तर चॅट जीपीटीने ते जनरेट करून दिलं असतं. अशा टाईपचं हे टूल होत आहेत. म्हणजे आता ते सिच्युएशन नाही, पण गोइंग फॉरवर्ड दॅट्स इट. एव्हरीबडी कॅन बी अ पोएट. लोक 15-15 वर्षाची मुलं चॅट जीपीटी वापरून पुस्तकं लिहितायत. पुस्तकं Amazonवर किंडलवर पब्लिश करतायत, $1-1 विकतायत. इमॅजिन करा, $1 पुस्तक महिन्याला 300 लोकांनी घेतलं तर $300 कमवतायत. फ्री ऑफ कॉस्ट. ओके, एवढे पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध आहेत. गुड. 8 टाइप करा. आत्ता 8 लिहा कारण हे 8वं टूल होतं. somebody wrote 1. हे पहिलं नव्हतं, 8वं टूल आहे. Okay, 2 more to go. अजून 2 दाखवणार आहे मी टूल्स. ओके. आणि तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर करू शकता कारण याचं रेकॉर्डिंग तुमच्या इनर क्लब मध्ये दिसेलच तुम्हाला. ओके. सो लेट्स गो टू नेक्स्ट टूल दॅट इज cleanup.pictures. हे टूल पण तुम्हाला खूप आवडेल कारण हे तुमच्या सगळ्यांच्या कामी येणार आहे. cleanup.pictures. पहिल्यांदा याचं नाव तुम्हाला देतो. cleanup.pictures. ठीक आहे. cleanup.pictures नावातच आहे. पिक्चर क्लीन करण्यासाठी वापरतात, फोटो क्लीन करण्यासाठी वापरतात. केवढं अमेझिंग टूल आहे मी तुम्हाला दाखवतो आता. पहिल्यांदा तुमच्या कम्प्युटर मधून एक इमेज घेऊन या. ओके, लेट मी गो सिलेक्ट ग्राफिक्स. एखादी इमेज घेतो. जस्ट मिनिट. लेट मी सी एखादा रिअल फोटो भेटतो का मला. ओके, ही एक मी आमची नेक पेन प्रोग्रामची ऍड घेतली. हे बघा, ही ऍड जी आहे माझी हाय रिझोल्युशन इमेज होती. यांनी फ्री मध्ये हाय रिझोल्युशन नाही दिले, 720 दिले, बट दॅट इज गुड इनफ. सो मी कंटिन्यू विथ SD केलं. ही आमची नेक पेनची ऍड आहे आणि इथे एक ही बाई बसली, तिची नेक पेन होते, समोर लॅपटॉप वगैरे आहे, सगळं दिसतंय. ओके. समजा या फोटोमध्ये एखादी गोष्ट आहे जी मला खटकते, मला नाही पाहिजे तिकडे. ओके. सो हा आपल्याला ग्रीन कलरचा कर्सर दिसतोय बघा. तो कर्सर त्या गोष्टीवर नेऊन फिरवायचा. आता हा मागचा जो पोल आहे समजा मला नाही पाहिजे या चित्रामध्ये. हा बल्ब जो आहे तो नाही पाहिजे. सो आय जस्ट सिलेक्ट दॅट. त्याच्यावरून हे माझी जादूची काठी फिरवणार. ओके. असं सिलेक्ट केलं आणि खाली हे ग्रीन कलरचं इरेज बटन दिसतंय, त्याच्यावर क्लिक केलं. हे बघा, तो पाईप निघून गेला आता तिथून आणि तो तिथे होता आहे कोणालाही कळलं नाही.
ओके, अजून थोडासा मी ठेवलाय, त्याला पण आपण काढू शकतो. तिथून पण तो निघून जाईल. हे बघा. सो ही अशी इमेज एडिटिंग होते. ओके, हा बल्ब पण आपण काढून टाकूया. सो बेसिकली तो बल्ब काढल्यानंतर मोकळी जागा यायला पाहिजे, पण तसं न करता मागचं बॅकग्राऊंड ते कव्हर करून टाकतं, जेणेकरून ते नॅचरल वाटावं. हे बघा, इथे बल्ब होता हेच कोणाला कळणार नाही, कारण ते पडदा त्यांनी बरोबर तिकडे लावून टाकला. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही पिक्चर क्लीन करू शकता. तुमच्या एखाद्या फोटोमध्ये फोटो बॉम्बिंग होते ना, तुम्ही बीचवर जाता, एखादा छान फोटो काढला, पण मागे कोणतरी दुसरा लाटेवर सवार झालेला माणूस आला त्या फोटोमध्ये, तर तुम्ही सिम्पली क्लीनअप पिक्चर मधून त्याला इरेज करा, तो निघून जाईल, त्याच्या जागी पुन्हा समुद्राची जागा येईल. तो कोणालाही कळणार नाही की त्या पिक्चर मध्ये कोणी होतं का नव्हतं. ओके, सो दिस इज अमेझिंग टूल. बऱ्यापैकी वापरता येतं. एखादी गोष्ट नको पाहिजे असेल, आता उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये समजा मला ऍड करायचं, मला इथे काहीतरी लिहायचंय, पण हे अननेसेसरी बल्ब मध्ये वगैरे मुळे जागा मिळत नव्हती. सो आता मला ही जागा क्लीन करून मिळाली. आता मी आय कॅन ऍक्च्युअली राईट समथिंग ओव्हर द इमेज. ओके, एक जस्ट डेमो करायचं म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं. हाऊ डू यू लाईक दिस टूल? त्याच्यानंतर इथे त्यानंतर एक प्रिव्ह्यू बटन आहे बघा. जर मी ओरिजिनल इमेज बघायची असेल तर मी प्रिव्ह्यूवर क्लिक केलं, ही ओरिजिनल इमेज आली आणि ही एडिटेड इमेज आहे. ओरिजिनल मध्ये दोन्ही बल्ब दिसत आहेत, एडिटेड मध्ये दोन्ही बल्ब गायब झालेले आहेत. टाइप 9 इफ यू लाईक दिस टूल. Okay, good. Now let's go to last tool. लास्ट टू एकदम मस्त आहे. यू विल लव इट. ओके, हे टूल आहे, हे कदाचित वेळ घेईल म्हणून मी ऑलरेडी करून ठेवलं होतं, पण आय जस्ट गिव्ह अ ब्रीफ. हे काय आहे टूल. पहिल्यांदा मला त्याचं नाव लिहू दे. LALAL, lalaal.ai. ओके, लला जे म्युझिकल जे हे असते त्याचं त्यांनी शॉर्ट केलंय, lalaal.ai. बेसिकली हे टूल काय करतं माहितीये, एखादं गाणं तुम्ही घेतलं तर त्या गाण्यामधला सिंगरचा आवाज आणि इन्स्ट्रुमेंटचा आवाज वेगळं करतं. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गाण्याची तयारी करायची आहे, तर तुम्ही ते गाणं ओरिजिनल डाउनलोड करून घ्या. हे lalaal.ai मध्ये जा, त्याच्यामधला सिंगरचा आवाज काढा, फक्त म्युझिकचा आवाज घ्या आणि मग त्या म्युझिकवर तुम्ही स्वतःचं गाणं रेकॉर्ड करा. आहे की नाही अमेझिंग? ओके, सो हे lalaal.ai टूल आहे. आय जस्ट ओपन इट हिअर. ओके, याच्यावर जाऊया. एक्स्ट्रॅक्ट वोकल. ओके, कुठलं हे पाहिजे ते सिलेक्ट करा, गाणं तुमचं आहे ते अपलोड करा. आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून ते करायला देत नाहीये, कारण मी ऑलरेडी एक गाणं केलंय. शिव शिव शंभो जे गाणं होतं ना ते मी केलेलं. सो लेट मी प्ले दॅट सॉन्ग फर्स्ट. हा, बाय द वे तुम्हाला कदाचित आवाज ऐकायलाच येणार नाही, त्याच्यामुळे कळणार नाही. सॉरी फॉर दॅट, आवाज येत नाहीये. पण इथे मी प्ले केलं. तुम्हाला म्युझिक थोडं तरी ऐकायला आलं का? मी प्रयत्न केला तुम्हाला ऐकायला यावं म्हणून, पण आलं का नाही मला सांगा. नाही आला ना, सॉरी, पण आवाज येत नाही. सो यू जस्ट ट्राय इट आउट. मी एक गाणं डाउनलोड केलेलं, जसं तुम्ही डाउनलोड केलं त्याचे 2 ट्रॅक बनतात बघा. पहिला आहे वोकल ट्रॅक, हा पहिला वरचा दिसतो. हा वोकल हा सिंगरच्या आवाजाचा आहे आणि खाली इन्स्ट्रुमेंटल हा म्युझिकचा आहे. ओके, तो याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही ट्रॅक सेपरेट करता येतात.
फक्त आवाजाचा, फक्त समजा तुम्ही लता मंगेशकरचं एखादं गाणं घेतलं आणि विदाउट इन्स्ट्रुमेंट ते कसं आवाज ऐकायला आला असता, ते पण तुम्हाला इथे ऐकता येईल. आणि सिंगरचा आवाज पण फक्त इन्स्ट्रुमेंटल जर पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला इथे ऐकता येईल. सगळ्या सिंगरसाठी खूप महत्वाचं टूल आहे, ज्यांना गाण्याची प्रॅक्टिस करायची आहे. नेटबेटचे गाण्याचे क्लासेस असतात ऑनलाईन, ज्याच्यामध्ये जवळजवळ 150 लोक दर 3 महिन्याची बॅच असते. सो दर 3 महिन्यात 150 लोक आमच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतायत, ऑनलाईन शिकतायत. आणि त्यांच्यासाठी हे टूल तर खूप महत्वाचं आहे, कारण त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गाण्यांची प्रॅक्टिस करून घेतो. ओके. 1 मिनिट पर्यंतचं फ्री आहे, त्याच्या पुढे जर पाहिजे असेल तर पेड आहे. बट ज्या प्रकारचं हे टूल आहे, इट इज एव्हरी पेनी वर्थ, प्लस त्यांचा काहीतरी वन टाइम प्लॅन आहे बघा, म्हणजे खाली दिसतं. यू पे $35 वन टाइम, ज्याच्यामध्ये तुम्ही 550 मिनिटाचं घेऊ शकता. सो आय थिंक एक $35 एकदा दिले का लाईफ टाईमचं काम होऊन जाईल. ओके. मी घेतलं नाही कारण माझ्यासाठी कामाचं नाही, आय एम नॉट अ सिंगर. कराओके ट्रॅकसाठी हे अमेझिंग टूल आहे. बरोबर. तर जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा ज्यांना गायला आवडतंय, गाणं शिकतायत, त्या सगळ्यांना याचं महत्व कळेल. दुसरा एक याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असतो की कधी कधी मिक्स झालेलं असतं. तुम्ही बोलताय, तुम्ही काहीतरी करताय आणि मागे काहीतरी अचानक धडामकन आवाज येतो. ओके. तो आवाज तुम्हाला काढायचा असेल तर तो पण काढता येईल, कारण तो इन्स्ट्रुमेंटल मध्ये बाहेर बाजूला निघून जाईल आणि तुमचा आवाज बाजूला निघून जाईल. आणि फक्त तुमचा आवाज तुम्हाला डाउनलोड करता येईल. सो नॉर्मल जे आपलं कन्व्हर्सेशन असेल किंवा नॉर्मल एखादं रेकॉर्डिंग असेल, मी बऱ्याच वेळा इथे रेकॉर्डिंग करत असतो आणि कोणतरी बाहेर येऊन जोराजोरात हॉर्न वाजवतो, तो हॉर्नचा आवाज येतो. अशा टाईपचे आवाज काढण्यासाठी मी काढत नाही, कारण तेवढा वेळ घालत नाही मी. पण जर कोणाला एक्झॅक्ट चांगलं एकदम हायली प्रोफेशनल रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी ते ऑप्शन उपलब्ध आहे. हे होतं टूल नंबर 10. 10 टाईप करा जर हे टूल तुम्हाला आवडलं असेल तर. आय एम सॉरी मी त्याचा डेमो तुम्हाला करू शकलो नाही, पण सिम्पल आहे. गाणं तुम्हीच अपलोड करा आणि तुम्हीच बघा. इट इज सो इझी. सो असे हे एआय टूल्स आहेत. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही बघितले होते, या एपिसोडमध्ये काही बघितले. पुढच्या एपिसोडमध्ये मी हे नाही घेणार, वेगळा काहीतरी टॉपिक घेईन. पण खूप सारे टूल्स आहेत. तुम्ही नुसतं इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, युट्यूबवर गेलात तर तुम्हाला समोर असे बरेच व्हिडिओ दिसतील, ज्याच्यामध्ये सगळेजण सांगतात हे 10 टूल्स सगळ्यात बेस्ट आहेत, हे 15 सगळ्यात बेस्ट आहेत. तुम्ही ते एक्सपेरिमेंट करून बघा. आय जस्ट ट्राय आउट. मला एखादा स्कॅन करतो, एखादा इम्पॉर्टंट यूज केस वाटली तर लगेच वापरून बघतो. 5-5 मिनिटात वापरून होता टूल्स. आणि एक गोष्ट आपल्या बॅक ऑफ द माइंड राहते. मग कधीतरी कोणतरी येतो सांगायला, विचारायला की सलील मला एक असं माझ्याकडे ट्रॅक आहे, पण मला त्याच्यामध्ये थोडासा आवाज काढून मिळेल का? मी म्हणतो येस, आय हॅव अ टूल. ओके. सो या नॉलेजचं यू कॅन मेक मनी. इफ यू हॅव नॉलेज यू कॅन डेफिनेटली मेक मनी. एआय टूल्स नेमचं स्क्रीनशॉट पाहिजे तुम्हाला? इथे आहे. हे पहिले आपण हे बघितले. पहिले हे बघितले होते. चॅट जीपीटी, बार्ड, 10 वेब, गॅमा, ऑटोड्रॉ, व्हीपिक. आणि त्याच्यानंतर आपण हे बघितले ब्रँड मार्क, फ्लेअर डॉट ए आय, क्लीनअप डॉट पिक्चर, ललार डॉट ए आय. ओके. आय जस्ट कॉपी दिस, तुम्हाला कमेंटमध्ये देऊन ठेवतो, सो दॅट यू कॅन टेक इट फ्रॉम देअर. ओके. आता तुम्हाला कमेंट्समध्ये दिसत असतील. जस्ट कॉपी इट फ्रॉम देअर. गुड. कसं वाटलं सेशन? मजा आली का? काय शिकला? कुठलं टूल सगळ्यात जास्त आवडलं? एआय मध्ये काय प्रश्न आहेत? गिव्ह मी क्विक क्वेश्चन. खूप टूल्स आहेत. 100 पेक्षा जास्त टूल्स असतील. 100 काय, आतापर्यंत जवळजवळ माझ्या मते 2-3 हजार टूल्स आलेले यायचे. ओके. पण मोस्ट ऑफ द टूल्स काही रिपिटेटिव्ह कामं करतात. उदाहरणार्थ इमेज जनरेशनचे टूल्स काही आहेत, टेक्स्ट जनरेशनचे टूल्स काही आहेत. मी ते वेगवेगळे टूल्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, वेबसाईट जनरेशनचे आज आपण 2 टूल बघितले. इमेज जनरेशनचं मागच्या एपिसोडमध्ये एक बघितलेलं, आज एक बघितलेलं.
टेक्स्ट जनरेशनचं बार्ड आज आलंय, मागच्या एपिसोडमध्ये मी ते नव्हतं दाखवलं. सो यूज केसेस जे आहेत त्या बऱ्यापैकी सेम आहेत. काय काय खूप युनिक यूज केसेस आहेत, जसं मी मागच्या वेळेस सांगितलेलं एक टूल आहे, मला त्याचं नाव आठवत नाहीये, पण त्या टूलमध्ये तुम्ही तुमचे पीडीएफ जे आहेत त्या अपलोड करू शकता. मग ते पीडीएफ वाचून त्याचं सिम्प्लिफिकेशन लगेच करून ते देईल. उदाहरणार्थ तुम्ही एखादं लिगल कॉन्ट्रॅक्ट आहे, ते लिगल कॉन्ट्रॅक्ट समजून घ्यायला वेळ नाही आहे, तर ते सिम्पली त्याची पीडीएफ अपलोड करा आणि त्यातले कुठले कुठले क्लॉजेस महत्वाचे आहेत ते तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्यात येतील, समराईज करण्यात येतील, लिगल लँग्वेज बाजूला काढून सोप्या लँग्वेजमध्ये मांडता येतील. असे टूल्स खूप सारे आहेत. प्रोफेशनल एआय टूल्स भरपूर यायला लागले, लोक वापरतात भरपूर. हे जस्ट बिगिनिंग आहे. ओके, एक टूल आले ज्याच्याबद्दल ते लोक घाबरलेत, पण ते टूल बघा काय आहे, मी त्याची यूज केस सांगतो तुम्हाला. इट इज लाईक तुम्ही तुमच्या फोनमध्ये त्या टूलला ऍक्सेस दिला फॉर एक्झाम्पल. ओके, मग ते टूल जसं जसं तुमचा फोन तुमच्या सोबत आहे तसं तसं ते टूल तुम्ही बोलताय ते, तुम्ही टाईप करताय ते, तुम्ही व्हिडिओ प्ले करताय ते, जे काही तुमचे डोळे आणि कान बघतात आणि ऐकतात ते सगळं रेकॉर्ड करायला सुरू करतात. हे रेकॉर्ड करणार आणि कधी पण तुम्हाला पुन्हा भविष्यात लागलं, सो फॉर एक्झाम्पल मी आज 31 मे आहे, मी पुढच्या 31 मेला जर त्या टूलला विचारलं की मागच्या 31 मेला मी काय बोललो होतो, तर तो माझे कन्व्हर्सेशन सांगेल. किंवा मी मागच्या 31 मेला 8 वाजता मी कुठलं वाक्य बोललो होतो, तर तो 8 वाजता कुठलं वाक्य बोललेलं ते मला सांगेल. ओके, किंवा मी काय जे काही माझं डेटा त्यांना इनपुट देता येईल ते इनपुट ते कलेक्ट करत जातात आणि आपली एक लाईव्ह डिक्शनरी डायरी बनत जाते, आपल्या आयुष्याची डायरी बनत जाते आणि तुम्ही काहीही कधी विचारू शकता. यू विल नेव्हर फॉरगेट एनिथिंग इन युअर लाईफ. ओके, ही यूज केस आहे. लोक घाबरले की एवढा डेटा जर आम्ही तुम्हाला दिला तर तुम्ही आमच्याबरोबर काय कराल. तो प्रश्न असणारच आहे डेटा प्रायव्हसीचा. पण समजा त्याचा ऍडव्हान्टेज बघायला गेला तर तो एवढा जबरदस्त आहे की लोक हळूहळू आपला डेटा अशा टूलच्या हवाली करायला लागतीलच, कारण त्याचे ऍडव्हान्टेजेस खूप आहेत. सुनीता मॅडम, तुमचा प्रश्न मला कळला नाही. पेपर पब्लिश करायचा असेल तर पुढे काय प्रश्न विचारा. हा, टेक्स्ट पॉइंट मस्त आहे ना, मी तर खूप वापरतो टेक्स्ट पॉइंट. ऑल टूल्स आर युजफुल. टेक्स्ट पॉइंट मी याच्यात शिकवलं नव्हतं, आय थिंक व्हॉट्सअप मार्केटिंग मध्ये शिकवलं. हा, पण रिसर्च पब्लिश करायचा आहे तर पुढे काय, मला तुमचा पूर्ण प्रश्न विचारा. युटेक हे जे टूल्स आहेत त्याचा वापर करा आणि रिसर्च सुरू करा तुमची. यूज केसेस बघा, एक प्रॉडक्ट हंट नावाची साईट आहे, तिकडे खूप सारे एआय टूल्स तुम्हाला मिळतील. ऑलमोस्ट जेवढे आतापर्यंत अस्तित्वात आले ते सगळे तिकडे तुम्हाला दिसतील कधी ना कधी. ते यूज केसेस बघत जायचं, रोज 5 मिनिटं जर त्या साईटवर स्पेंड केले, नवे टूल्स कोणते आलेत, काय करतायत, कपॅबिलिटी काय आहेत, एखादा इंटरेस्टिंग वाटलं तर वापरून बघायचं. प्रेझेंटेशन डाउनलोड करता येतात, काही ठिकाणी ते ऑनलाईन व्हर्जन मध्ये असतात, सो त्याची लिंक मिळते तुम्हाला, तो तुम्हाला डाउनलोड करायची पण गरज नाही, पण सिम्पली शेअर द लिंक विथ अदर पीपल. आता मी तुम्हाला उत्तर कशी मिळवायची ते सांगितलं ना, सो तुमचं रिसर्च पेपर म्हणजे काय आहे, उत्तरच आहे. सो तुम्ही पहिल्यांदा चॅट जीपीटीकडे जा, त्याला सांगा की मला या टॉपिकवर रिसर्च पेपर बनवायचा आहे, ब्रॉड टॉपिक सांग किंवा इंडेक्स बनवून दे, मग तो इंडेक्स बनवून दे. मग त्याला विचारायचं की आता पहिला जो टॉपिक आहे इंडेक्स, त्याच्याबद्दल मला एक ब्रीफ समरी दे, एक्झिक्युटिव्ह समरी. मग त्याचे काही एक्झाम्पल्स दे, मग त्याची करंट सिच्युएशन काय आहे, मग त्याचं ऍडव्हान्समेंट काय आहे, फीचर्स काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत, असे प्रश्न विचारत जायचे, तर उत्तर देत जाणार, ते ऍड करत गेला तर तुमचा रिसर्च पेपर रेडी. त्याला 25,000 कॅरेक्टर्सचं लिमिट आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त रिसर्च पेपर बनवून दे म्हटलात तर तो देणार नाही. पण तुम्ही त्याला प्रश्न विचारले तर त्याची तो छोटी छोटी उत्तर द्यायला सुरू करेल, ती उत्तर जोडत गेलात तुम्ही तर तुमचा रिसर्च पेपर रेडी होईल. मला त्या टूलचं नाव आठवत नाही जे मी आता तुम्हाला सांगितलं. मी असंच कुठेतरी प्रॉडक्ट हंटवर बघितलेलं, त्याच्या कमेंट्स मध्ये चर्चा चालू होती, त्याच्यात ते वाचण्याच्या नादात मी ते टूल विसरून गेलो सेव्ह करायला. मध्ये नंतर कुठेतरी मिळालं तर मी देईन. प्रॉडक्ट हंट
सोपं आहे. प्रॉडक्ट हंट म्हणजे शिकार. नवीन नवीन प्रॉडक्ट ज्याची शिकार जिकडे होते त्याला प्रॉडक्ट हंट म्हणतात. प्रॉडक्ट हंट साईटवर जा आणि रोज 5 मिनिटं जा, तुम्हाला भरपूर टूल्स मिळतील. तुम्हाला माझी गरज लागणार नाही, एवढे टूल्स तुम्हाला स्वतःला शोधता. प्रॉडक्ट हंट. हा, कंपनी मिनिट्सच्या मीटिंगसाठी एक टूल आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये एक्सप्लेन केलं होतं ते, क्रिस्प नावाचं, KRISP, क्रिस्प. ते ऑनलाईन जेवढ्या मीटिंग होतात त्याची ऑटोमॅटिक समरी करून देते. अजून पण खूप सारे टूल्स आहेत. हा, तुम्ही नुसतं सर्च केलं ना गुगलवर जाऊन की AI टूल टू समराईज ऑनलाईन मीटिंग, भरपूर मिळते तुम्हाला. फक्त ते मराठी कंटेंट करत नाहीये, इंग्लिश कंटेंट करतंय. ठीक आहे, तुमच्या मोस्टली ऑफिस मीटिंग इंग्लिशमध्ये होत असते. क्रिस्प टूल मी मागच्या वेळेला दाखवलेलं तुम्हाला, आणि अजून पण बरेच मिळते. ओके फ्रेंड्स, सो दिस इज इट. मला नवे प्रश्न दिसत नाहीत. आय वेट फॉर 1 more minute. आणि काही प्रश्न असतील तर घेऊया, अदरवाइज विल क्लोज द सेशन. मुकुंद सर, तुमचा प्रश्न मला कळला नाही. संसदेची सेशन्स साठी कोणते टूल, म्हणजे मला कळलं नाही. फॉर रिझ्यूम मेकर AI टूल, जस्ट गुगल इट, यू विल गेट इट. इनफॅक्ट ChatGPT मध्ये रिझ्युमे बनवता येतो. मी शिकवलंय ऑलरेडी ते आपल्या युट्यूब चॅनलवर. ChatGPT ला तुम्ही पॉईंट दिले, त्या माणसाचा एवढं क्वालिफिकेशन आहे, एवढा एक्सपिरियन्स आहे, रिझ्युमे बनवतो, तो बनवून देईल. हाऊ टू एडिट व्हॉट? व्हिडिओ एडिटिंगसाठी डिस्क्रिप्ट नावाचं टूल आलंय. ते टूल मला अजून नीट वापरायचं राहिलंय, म्हणून मी ते शिकवत नाहीये. ते थोडं डीप लर्निंग आहे, त्याच्यासाठी शिकायला वेळ लागेल मला. जसा मला वेळ मिळेल मी ते शिकेन, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेन कधीतरी. आता टूलचं नाव सांगून ठेवतो, तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही शिका. त्याचे इनफ व्हिडिओज मिळतील युट्यूबवर. तर माझ्यासाठी ते प्रायोरिटी नाही आहे, म्हणून मी ते शिकत नाही. पण डिस्क्रिप्ट नावाचं AI व्हिडिओ एडिटिंग टूल आहे. AI tools for PPT. PPT itself is a AI tool now. Microsoft Bing ने PowerPoint मध्ये AI capabilities टाकल्यात. तर तुम्ही जस्ट तिकडे एक लाईन लिहिले, समजा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा एक शब्द लिहिला, तर आपोआप डिझाईन मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इमेजेस वगैरे तयार होतात. सो पॉवर पॉईंट जे आहे मायक्रोसॉफ्टचं, त्याचं ऑनलाईन व्हर्जन वापरून बघा, लेटेस्ट व्हर्जन वापरून बघा, त्याच्यामध्ये AI ऑलरेडी ऍड केलेलं आहे. स्कॅन टेक्स्ट वर्ड फॉर्मॅटमध्ये गुगल कीप टूल करतं. मी तुम्हाला टेक्स्ट स्मार्ट मध्ये शिकवलेलं आहे. टेक्स्ट स्मार्ट सिरीज मध्ये जा, गुगल कीप शोधा, त्याच्यामध्ये मी शिकवलंय कशा प्रकारे वापरायचं. जे टेक्स्ट छापील टेक्स्ट आहे त्याचं रिटर्न टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करतो. प्रॉडक्ट हंट साईट आहे. अरे बापरे, producthunt.com कमेंट मध्ये दिले बघा. ग्रामरली आहे स्पेल चेक टूल. सुरुवातीला AI नव्हतं, आता AI झालंय. म्हणजे आधी पण AI होतं, पण आता खूप ऍडव्हान्स झालंय. व्हॉट इज फॉर स्टुडंट स्टडी. आता मी जे सगळे सांगितले ते स्टुडंटला स्टडीसाठी तर कामाला येणार आहे. स्टुडंट स्टडी करतो म्हणजे काय वेगळं करतो का? लक्षात तर त्याला स्वतःलाच ठेवायचंय, ब्रेन त्याचं स्वतःच वापरायचं आहे. ऑल दिस टूल्स कॅन हेल्प हिम टू क्रिएट, जनरेट रिलेव्हंट आन्सर्स. पण ते रिटेन करणं हे त्याचं काम आहे स्टुडंटचं. You go and ask this question to Google or Bard or to ChatGPT की स्टुडंटला स्टडीसाठी, नोट्स काढण्यासाठी कुठले बेटर AI टूल्स आहेत, आणि विल गेट युअर आन्सर.
या टूल्सचं व्यसन लागेल का? मला लागलंय ऑलरेडी, बिकॉज मी आता डोक्याने विचार करायचा बंद केलाय बऱ्याच गोष्टींचा. सो व्यसन लागणार आहे. वॉट एव्हर इट सेव्ह युअर टाइम अँड एनर्जी इज युअर फ्रेंड. पण जेवढं त्याच्यावर डिपेंडेंट होऊन राहणार, अल्टिमेटली उद्या समजा सगळे कम्प्युटर जगातून गायब झाले, इंटरनेट गायब झालं, तर मी युजलेस होऊन जाईल माणूस. कारण मी खूप डिपेंडंट आहे या गोष्टींवर. तर चॅट जीपीटीला तुम्ही जाऊन विचारलं की हा टॉपिक आहे, याच्या मला नोट्स काढून दे, की हा टॉपिक आहे मला सिम्प्लिफाय करून एक्सप्लेन कर, हा टॉपिक आहे, मी बऱ्याच वेळा विचारतो, हा टॉपिक आहे जो 10 वर्षाच्या मुलाला कसा एक्सप्लेन करशील तसं कर, किंवा एखाद्या स्टोरीच्या माध्यमातून मला टॉपिक एक्सप्लेन कर, आणि आय गेट सम स्टोरीज. सगळ्या काही चांगल्या नसतात, पण आय गेट आयडिया. अशा प्रकारे तुम्ही विचारून विचारून शिकू शकता. देर इज नो रेडीमेड आन्सर. ओके, तुम्ही विचारत राहाल, त्याला तुम्हाला जशा उत्तर मिळतात त्या उत्तराला अजून प्रश्न विचाराल. मोर यू आस्क, मोर यू लर्न. दॅट्स द केस. आता एक AI टूल परवा दिवशी गुगलने लॉन्च केलं, ज्याच्यामध्ये गुगल मॅप्स मध्ये आपण चालत असतो तेव्हा आपल्याला डायरेक्शन बऱ्याच वेळेला दिसत नाही ना. चालत असताना गाडीने जातो तेव्हा फास्ट मध्ये दिसते, पण चालत असताना दिसत नाही, ते आपण योग्य दिशेने चालतोय की नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी आता कॅमेरा फीचर बरोबर AI टूल वापरले. सो तुम्ही कॅमेरा ऑन केलात तर आपोआप तो एरिया कुठे आहे ते गुगल मॅप सर्च करते, आणि त्याच्यावरून मॅपवर तुम्हाला डायरेक्शन दाखवते की तुम्ही कुठल्या दिशेला चाललाय. सो रिअल टाइम मध्ये आता तुम्हाला आता पण मार्ग दिसत होता, आता नुसती तुम्ही चालला नाही, जागेवर उभा राहिला तरी कुठल्या दिशेला जायचंय ते तुम्हाला दिसेल. असे बरेच अप्लिकेशन्स येत जाणार, वापर होत जाणार, त्याचा इंटिग्रेट होत जाणार आपल्या लाईफमध्ये. ओके, सुरुवातीला मोबाईल आला तेव्हा फक्त फोन कॉल करणं एवढंच काम होतं. आता तो एवढा इंटिग्रेट झालाय की सकाळी उठल्यावर अलार्म पासून रात्री झोपेपर्यंत जे काय तुम्ही करताय सगळं फोनवर करताय. यू कॅनॉट स्टे अवे विथ इट. फूड ऑर्डरिंग असो, ग्रोसरी ऑर्डरिंग असो, एंटरटेनमेंट असो, एज्युकेशन असो. तुमच्यापैकी बरेच जण आता मोबाईलमध्ये हे लेसन ऐकतात. तो मोबाईल घुसलाय आपल्या लाईफमध्ये, इंटिग्रेट झालाय. कसे AI टूल्स इंटिग्रेट झाले? तुम्ही त्याला दोष देऊ शकता किंवा तुम्ही त्याला चांगलं म्हणू शकता, पण तुम्ही त्याला अवॉइड नाही करू शकता. इट इज गोइंग टू बी लाईक दॅट. तुमचं आयुष्य तुम्हाला तयार करायचं त्याच्या दृष्टीने. ओके, सो फ्रेंड्स, विथ दिस इनपुट आय एम क्लोजिंग द सेशन. आय होप तुम्हाला मजा आली असेल. आणि पुढचं सेशन जे आहे आपल्या पुढच्या महिन्यात होईल, त्याच्यामध्ये मी AI टूल्स नाही घेणार. आय ट्राय टू गेट सम अदर, टॉक अबाउट सम अदर टेक्नॉलॉजी, काहीतरी वेगळं बोलूया तेव्हा. ओके, गुड. थँक यू. ऑल द बेस्ट. बाय अँड गुड नाईट.